नमस्कार. SMRK BK महिला महाविद्यालयाच्या HSC वोकेशनल विभागातर्फे आयोजित आजच्या या करिअर काउन्सिलिंगच्या वेबिनारमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. महाविद्यालयाच्या प्राचार्या व गोखले एज्युकेशन सोसायटीच्या HR डायरेक्टर आदरणीय डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडम, उपप्राचार्या डॉक्टर कविता पाटील मॅडम, डॉक्टर नीलम बोकील मॅडम, माझे सर्व सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. इयत्ता 10वीची परीक्षा ही आपल्या आयुष्यातील पहिली बोर्डाची परीक्षा. उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर करिअरच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात होते. 11वीमध्ये प्रवेश घेताना अनेक प्रश्न मनामध्ये असतात. कोणत्या महाविद्यालयाची निवड करायची, कोणत्या कोर्सची निवड करायची, निवड केलेल्या कोर्सला स्कोप किती आहे, असे अनेक प्रश्न मनामध्ये असतात. यावेळेस आपली आवड आणि आपली क्षमता लक्षात घेऊन याप्रमाणे प्रवेश घेणे आवश्यक असते, कारण यानुसार आपल्या करिअरची पुढची दिशा ठरणार असते. आजच्या या वेबिनारमध्ये अतिशय उपयुक्त अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचे महाविद्यालय SMRK BK महिला महाविद्यालय हे सर्जनशीलता व नाविन्यता याकरता प्रसिद्ध आहेत. आमच्या महाविद्यालयात एकूण 33 अभ्यासक्रम राबवले जातात. विद्यार्थिनींनी शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. 1989 पासून महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रम राबवले जातात. या विभागाने अनेक यशस्वी विद्यार्थिनींना आतापर्यंत घडवले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या व गोखले एज्युकेशन सोसायटीच्या HR डायरेक्टर आदरणीय डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडम यांचे कुशल नेतृत्व व प्रोत्साहन हे महाविद्यालयाच्या यशामागचे खरे कारण आहे. मॅडमचा उच्च शिक्षण क्षेत्रात 38 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. गोखले एज्युकेशन सोसायटी व SNDT महिला विद्यापीठ मुंबई येथे अनेक महत्त्वाच्या पदांवर त्या कार्यरत आहेत. गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यांचा विद्यार्थी, प्राध्यापक, समन्वयक, उपप्राचार्या, प्राचार्या, शाखा सचिव, विभागीय सचिव व आता HR डायरेक्टर असा गौरवशाली प्रवास आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीसह 15 नामांकित शैक्षणिक व व्यावसायिक संस्थांच्या त्या लाईफ मेंबर आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले लेख, 117 पेक्षा अधिक शोध निबंध, नामांकित प्रकाशनांतर्फे 10 पेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन, 55हून अधिक पुस्तके, मॅगझिन्स, जर्नल्स, प्रोसिडिंग्स यांचे संपादन असे त्यांचे संशोधन क्षेत्रात बहुमूल्य असे योगदान आहे. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी MPhil व PhD पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या भरीव कार्याकरता त्यांना विद्या शिरोमणी पुरस्कार, डॉक्टर कलाम उभारणी पुरस्कार, डायनॅमिक अचिव्हर्स अवॉर्ड, बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड असे 40हून अधिक मान सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आजच्या या वेबिनारचे नियोजन त्यांच्याच संकल्पनेतून झाले असून त्यांच्या मार्गदर्शनाने त्याची अंमलबजावणी शक्य झाली आहे. आर्थिक स्वातंत्र्य मिळवून विद्यार्थिनींनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, स्वयंपूर्ण व्हावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा याकरता त्या सतत प्रयत्नशील असतात. आता महाविद्यालयाच्या उपप्राचार्या आदरणीय डॉक्टर नीलम बोकील मॅडम ह्या आपल्याशी संवाद साधणार आहेत. आदरणीय बोकील मॅडम ह्या महाविद्यालयामध्ये सहयोगी प्राध्यापक व उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी SNDT विद्यापीठातून संगीत विषयात BA MA, गांधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद व संगीत अलंकार तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून PhD पदवी प्राप्त केली आहे. त्यांची दैनिक देशदूत, दैनिक लोकमत
मध्ये संगीत विषयक लेखमाला प्रसिद्ध झाली आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकातून संगीत विषयक लेख त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. संगीत विषयक 3 पुस्तकांचे लेखन देखील त्यांनी केले आहे. अतिशय प्रसन्न व आनंदी राहून त्या आम्हाला सतत मार्गदर्शन करीत असतात. मी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या आदरणीय डॉक्टर नीलम बोकील मॅडम यांना विनंती करीन की त्यांनी आता आपल्याशी संवाद साधावा. सर्वप्रथम महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्या मातृतुल्य आदरणीय कैलासवासी डॉक्टर सौ सुनंदाताई गोसावी मॅडम यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करते आणि सुरुवात करते. महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि गोखले एज्युकेशन संस्थेच्या HR डायरेक्टर आदरणीय डॉक्टर सौ दीप्ती देशपांडे, उपप्राचार्या डॉक्टर सौ कविता पाटील, उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या समन्वयक सौ मैथिली लाखे, HSC व्होकेशनलच्या वैशाली गायकवाड, संजोत अहिरवार, वैशाली चौधरी, उपस्थित सर्व शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पालक आणि माझ्या विद्यार्थिनी मैत्रिणींनी. मी डॉक्टर नीलम बोकील, उपप्राचार्या SMRK BK महिला महाविद्यालय आपणा सर्वांचे ऑनलाईन होत असलेल्या या वेबिनारमध्ये महाविद्यालयाच्या वतीने मनापासून स्वागत करते. आदरणीय मामासाहेब पाटणकरांनी 1957 साली नाशिकमध्ये प्रौढ स्त्रियांना शिक्षण मिळावे ह्या हेतूने जिज्ञासा हे रात्र महिला महाविद्यालय सुरू केले. तोच वारसा पुढे चालवून महिलांसाठी स्वतंत्र महाविद्यालय असावे, त्यातून सहनसिद्धा निर्माण व्हाव्यात ह्या उद्देशाने पितृतुल्य आदरणीय सर डॉक्टर मोस गोसावी सर, सचिव व डायरेक्टर जनरल गोखले एज्युकेशन सोसायटी व महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्या मातृतुल्य आदरणीय डॉक्टर सौ सुनंदाताई गोसावी यांनी 28 जून 1985 साली SMRK महिला महाविद्यालयाची स्थापना केली. आमचे महिला महाविद्यालय उत्तर महाराष्ट्रातील पहिले महिला महाविद्यालय असून महाविद्यालयाने आपल्या शैक्षणिक कार्याची 37 वर्ष पूर्ण केली आहेत. आमच्या महाविद्यालयाची संस्था आहे गोखले एज्युकेशन सोसायटी. श्रद्धा विंदयन्ते वसुः हे ब्रीदवाक्य जोपासणाऱ्या आमच्या संस्थेची महाराष्ट्रातील एक अग्रेसर संस्था म्हणून ओळख आहे. आमच्या संस्थेला 104 वर्षाची प्रदीर्घ शिक्षण परंपरा लाभली आहे. गोखले एज्युकेशन संस्थेचा विस्तार आज नाशिक, मुंबई व पालघर अशा 3 विभागात झालेला असून त्यात एकूण 17 केंद्रे, 21 वरिष्ठ महाविद्यालय, 18 कनिष्ठ महाविद्यालय, 22 शाळा, 5 आश्रमशाळा, 8 संशोधन केंद्र, 5 कृषी प्रशिक्षण केंद्र व इतर मिळून 140च्या वर शिक्षण संस्था आहेत. आज गोखले शिक्षण संस्थेत 1.25 लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दर्जेदार शिक्षणासाठी बांधील असलेल्या गोखले शिक्षण संस्थेत नाशिक रोड येथे कला, वाणिज्य, विज्ञान, गृहविज्ञान, कॉम्प्युटर सायन्स, MBA, विधी, संशोधन, ज्योतिष इत्यादी तसेच इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, ललितकला, व्यावसायिक अभ्यासक्रम राबवले जातात. कोसबाड, बोर्डी, श्रीवर्धन, तलासरी, जव्हार या आदिवासी दुर्गम भागातही कृषी विज्ञान, कॉम्प्युटर सायन्स यासारखे अभ्यासक्रम राबवून आदिवासींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर गोसावी सरांनी केले. मुंबई विभागात गिरगाव, परळ, बोरोली, खारघर येथे असलेल्या संस्थेच्या महाविद्यालयामध्ये शिक्षणशास्त्र, विधी, कला, वाणिज्य याबरोबर नाईट स्कूल, नाईट कॉलेज चालवले जाते. त्यामुळे मुंबईसारख्या मोठ्या शहरात विद्यार्थ्यांना दिवसभर नोकरी करून रात्री महाविद्यालयात शिक्षण घेता येते. आमच्या SMRK BK महिला महाविद्यालयाचे नाव श्रीमती मंजुळाबाई रावजी क्षत्रिय कला ललितकला, श्रीमती बाबूबाई कपाडिया वाणिज्य आणि आठवले कुलकर्णी गृहविज्ञान महिला महाविद्यालय असे असून आमचे महाविद्यालय SNDT महिला विद्यापीठ मुंबईशी संलग्न आहे. 5 जुलै 1916 साली भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी भारतात
पहिल्या महिला महाविद्यालयाची स्थापना करून महिलांना शिक्षणाचे दालन खुले करून दिले. पुढे ह्याच महिला महाविद्यालयाचे नामकरण श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असे झाले. आज आमच्या महाविद्यालयात 2000हून अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. एकाच छताखाली 33 अभ्यासक्रम महाविद्यालयात राबवले जातात. कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान शाखेबरोबर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन अंतर्गत उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजेच HSC व्होकेशनल विषय घेऊन 11वी-12वी करता येते. 1989 पासून महाविद्यालयात MCVC नावाने कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू झाला. यात विद्यार्थिनींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थिनींना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे याकरता हा महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम कनिष्ठ महाविद्यालयात सुरू केला आहे. अनेक विद्यार्थिनी हा अभ्यासक्रम घेऊन यशस्वी वाटचाल करत आहेत. ऑस्ट्रेलिया, लंडन, कॅनडा अशा अनेक ठिकाणी आमच्या विद्यार्थिनी हॉटेलमधून काम करत आहेत. 2016 साली सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी व टुरिझम आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट या विषयाचे विशेष अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. या विभागात सुरुवातीपासून श्री राजू दळवी व श्री रवींद्र पवार सरांनी विशेष मेहनत घेतली. आज या विभागात समन्वयक मैथिली लाखे, वैशाली गायकवाड, संजोग अहिरवार, वैशाली चौधरी हे प्राध्यापक विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन करत आहेत. या विभागातर्फे दरवर्षी 10वीच्या विद्यार्थिनीसाठी विशेष कार्यक्रम राबवला जातो. अशा तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांमुळे दरवर्षी या विभागाचा निकाल 95% अधिक असतो. ही गोष्ट सांगताना विशेष अभिमान वाटतो. दर्जेदार शिक्षणातून स्त्रियांचे सबलीकरण हे आमच्या महाविद्यालयाचे मिशन असून त्याच ध्येयाने प्रेरित होऊन आम्ही गेली 3.5 दशके स्त्री सक्षमीकरणासाठी, तिच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्नशील आहोत. या दृष्टीने कला, वाणिज्य, गृहविज्ञान, व्यवस्थापन, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, संगीत, चित्रकला असे विविध अभ्यासक्रम आमच्या महाविद्यालयात राबवले जातात. मुख्य पदवीबरोबरच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फॅशन डिझायनिंग, इंटिरियर डेकोरेशन, पदविका प्रमाणपत्राचे कोर्सेसही विद्यार्थिनींना घेण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. विद्यार्थिनींनी 11वीत प्रवेश घेतला की त्यांना पदव्युत्तर पदवी घेऊनच बाहेर पडता येते. त्या दृष्टीने कला शाखेतील विद्यार्थिनींकरता मराठी, हिंदी, समाजशास्त्र, संगीत, तर वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनींकरता फायनान्स विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे. महाविद्यालयात अतिशय सुसज्ज ग्रंथालय असून ॲडव्हान्स लर्नरसाठी अधिक पुस्तके मिळण्याची सुविधा त्यांना उपलब्ध करून दिली आहे. स्पर्धा परीक्षा केंद्र, इंटरनेट फॅसिलिटी, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज असा संगणक, चित्रकला, संगीत, विज्ञान, गृहविज्ञान, फूड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी विभागाकरता उपकरणांसह प्रयोगशाळा उपलब्ध करून दिल्या आहेत. अंध विद्यार्थिनींसाठी ब्रेल लिपीतील पुस्तके व CD तयार करून त्यांना अध्यापनासाठी मदत उपलब्ध केली जाते. महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता देखील लक्षणीय आहे. यावर्षी आमच्या 12वीचा निकाल 92% लागला असून 11वीचा निकाल 98% लागला आहे. HSC व्होकेशनल विभागाची विद्यार्थिनी रिद्धी नहाटा 90% गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम आली. ही गोष्ट विशेष उल्लेखनीय व गौरवाची आहे. SNTT विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आजपर्यंत आमच्या 125 विद्यार्थिनी झळकल्या आहेत. सलग 17 वर्ष संगीत विभागाची विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत BAला प्रथम आली. शिक्षणाबरोबर विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून करिक्युलर उपक्रमांसाठी कला मंडळ, कॉमर्स असोसिएशन, होम सायन्स असोसिएशन इत्यादी मंडळांची स्थापना करून विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेला त्यातून वाव प्राप्त करून दिला जात आहे. विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या दृष्टीने आमच्या प्राचार्या आदरणीय डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडमच्या संकल्पनेतून
संस्था पातळीवर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी आयगेन स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यात सुगम संगीत, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा घेतल्या जातात. विद्यापीठ पातळीवर युवा महोत्सवाचे आयोजन विद्यापीठ करत असते. गणेशोत्सव, स्नेहसंमेलनामधूनही विद्यार्थिनींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. सामाजिक बांधिलकीचे धडे विद्यार्थिनींना मिळावे या दृष्टीने राजर्षी शाहू महाराज जयंती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती यासारख्या उपक्रमांचे आयोजन करून त्यानिमित्ताने महाविद्यालयात दरवर्षी गरजू शाळेला मदत केली जाते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे हिवाळी निवासी शिबिराचे आयोजन करून श्रमदानामधून विद्यार्थिनींवर सामाजिक मूल्यांचे संस्कार केले जातात. सृजन हे अत्यंत नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रदर्शन दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये महाविद्यालयामध्ये भरवले जाते. या प्रदर्शनात नाशिकमधील सर्व शाळांमधील विद्यार्थिनी, पालक व नाशिककर रसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो. विद्यार्थिनींच्या गुणवत्तेबरोबर महाविद्यालय प्राध्यापकांच्या गुणवत्तेकडे देखील लक्ष देते. महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी प्राध्यापक प्रबोधिनीची स्थापना केली आहे. त्याद्वारे दरवर्षी विकलांग फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम घेतला जातो. ह्या व्यतिरिक्त स्टाफ स्टडी टूर, प्राध्यापक प्रशिक्षण, शिक्षकांसाठी तज्ज्ञांचे व्याख्यान, स्टाफ पिकनिक इत्यादीचे आयोजन केले जाते. महाविद्यालयात 6 प्रोफेसर, 8 PhD गाईड, 5 नेट प्राध्यापक असा गुणवंत स्टाफ आहे. शिक्षकांच्या सहकार्यामुळे आणि एकजुटीमुळेच महाविद्यालयाला 2 वेळा प्रिन्सिपल TA कुलकर्णी गुणवत्ता आणि उत्कृष्टता पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाच्या ह्या संपूर्ण यशस्वी वाटचालीसाठी महाविद्यालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ते आमच्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व डायरेक्टर जनरल आदरणीय सर मोस गोसावी सर. गेली 64 वर्ष अध्यापन, लेखन, प्रबोधन, संशोधन व मार्गदर्शन अशा विविध साधनांनी ज्ञानसत्र चालू ठेवणारे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर, भारतात तसेच जगातील अन्य महत्त्वपूर्ण देशात काम करीत असलेले शिक्षण महर्षी, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व व्यवस्थापन तज्ज्ञ, साहित्याचार्य, ज्योतिषाचार्य, प्राचार्यांचे प्राचार्य, सारस्वतांचे सारस्वत, ज्ञानचक्रवर्ती अशी ओळख असलेल्या सरांची गणना केम्ब्रिजच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगातील 100 शिक्षण तज्ज्ञांमध्ये केली आहे. सरसम्राज्ञी लतादीदींनी सरांना श्री विद्या सरस्वती हा पुरस्कार प्रदान केला. याशिवाय मास्टर टीचर ऑफ मिलेनियम हा अतिशय उच्च दर्जाचा सन्मान देखील सरांना मिळाला आहे. सरांच्या प्रेरणेमुळे आज आमचे महाविद्यालय यशाची घोडदौड करीत आहे. नाविन्यतेचा ध्यास घेऊन त्यातून समाजाला उत्कृष्ट गोष्टी देणाऱ्या आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि गोखले एज्युकेशन सोसायटीच्या HR डायरेक्टर आदरणीय डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडम म्हणजे कुशल नेतृत्व, अचूक व्यवस्थापन व प्रशासन, उत्तम शिक्षक, संशोधक, तज्ज्ञ मार्गदर्शक, ग्रंथलेखक, संपादक म्हणून कार्यरत आहेत. संस्थेची धुरा सांभाळताना मॅडमने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधनपर पेपर सादर केले. मॅडमचे एकूण 117 शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांची 10 पुस्तके संपादित झाली असून 55 पुस्तकांसाठी त्यांनी संपादक म्हणून काम केले आहे. मॅडमनी SNDT विद्यापीठाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले असून सध्या मॅडम SNDT विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या डीन म्हणून कार्यरत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यातील काही: गुणसंपन्न महिला पुरस्कार, भारत विद्याशिरोमणी पुरस्कार, डॉक्टर APJ अब्दुल कलाम उभारणी पुरस्कार, जयपूरचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, गोखले एज्युकेशन सोसायटीचा अचिव्हर पुरस्कार. दर्जेदार शिक्षणातून महिलांचे सबलीकरण आणि व्यक्तिमत्व विकासासाठी गेले 38 वर्ष मॅडम अविरत झटत आहेत. असे बहुआयामी व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या कर्तृत्ववान प्राचार्या आमच्या महाविद्यालयाचे नेतृत्व करत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मॅडमच्या सूक्ष्म मार्गदर्शनातून
व प्रोत्साहनामधूनच महाविद्यालय एक उच्च शिखरावर पोहोचले आहे हे नक्कीच. आजही हे वेबिनार यशस्वी होण्यासाठी मॅडमचा मोठा हातभार आहे. HSC व्होकेशनल अंतर्गत घेतल्या जात असलेल्या आजच्या ह्या ऑनलाईन वेबिनारमध्ये व्होकेशनलच्या शिक्षकांनी त्यांच्या विषयाची माहिती आपणास विस्तृतपणे सांगितली. विद्यार्थिनींनी आपली मनोगते सांगितली. महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा मी आपल्यासमोर थोडक्यात सादर केला. आपल्या पाल्यासाठी पालकांनी आमच्या महाविद्यालयाचा जरूर विचार करावा असे आवाहन मी सर्व पालकांना मनापासून करते आहे. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी व उपमुख्याध्यापकांनी हे वेबिनार यशस्वी होण्यासाठी आम्हाला मोलाचे सहकार्य केले, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद देते. तसेच पालकवर्ग व विद्यार्थिनी आवर्जून ह्या व्होकेशनल वेबिनारला उपस्थित राहिलात, त्याबद्दल त्यांना देखील मनापासून धन्यवाद देते. व्होकेशनल विभागातील शिक्षकांनी ह्या वेबिनारचे उत्कृष्ट नियोजन केले, त्यांना देखील मनापासून धन्यवाद देते आणि येथेच विरामते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता ह्यापुढे आपल्यासमोर येत आहेत श्रीमती मैथिली लाखे, ज्या HSC व्होकेशनल विभागाच्या समन्वयक आहेत. त्या येण्यापूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देते. श्रीमती मैथिली लाखे ह्या गेल्या 22 वर्षांपासून HSC व्होकेशनल विभागात फूड प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी हा विषय शिकवित आहेत. त्या अमरावती विद्यापीठातील BSc होम सायन्स शाखेतील गोल्ड मेडलिस्ट आहेत. आलू की दुनिया से व फ्रॉम द चायनीज वोक ह्या पुस्तिकांचे त्यांनी लिखाण देखील केले आहे. फूड प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी ह्या विषयाच्या कुकरी टेक्नॉलॉजी व ॲडव्हान्स कुकरी टेक्नॉलॉजी ह्यांचे टेक्स्टबुक लिखाणाचे काम देखील त्यांनी केले आहे. महाविद्यालय व गोखले एज्युकेशन संस्था या दोन्हीतर्फे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. शहरातील विविध कुकिंग कॉम्पिटिशन्समध्ये त्यांना परीक्षक म्हणून बोलविण्यात येते. त्या कोऑर्डिनेटर म्हणून HSC व्होकेशनल विभागाचे काम अनेक वर्षांपासून उत्तम प्रकारे सांभाळत आहेत. तर आता आपल्यासमोर व्यावसायिक शिक्षणाविषयी माहिती त्या आपल्याला देणार आहेत. आजच्या या सत्रात व्यावसायिक शिक्षणाविषयी माहिती मी आपल्याला देणार आहे. व्यावसायिक शिक्षण ही आज काळाची गरज आहे. अमेरिका, जर्मनी, चायना, जपान, साऊथ कोरिया अशा अनेक देशांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक शिक्षण घेत असतात. व्यवसाय शिक्षणाचे फायदे, महाविद्यालयात राबवण्यात येणारे अभ्यासक्रम याविषयी माहिती मी आता आपल्याला सांगणार आहे. व्यावसायिक शिक्षण व त्यामधल्या संधी याविषयी माहिती मी आता आपल्याला सांगणार आहे. व्यावसायिक शिक्षण म्हणजे नक्की काय आणि त्याचं काय महत्त्व आहे? तर व्यावसायिक शिक्षण म्हणजे एखादा विशिष्ट जॉब करण्याकरता लागणारे जे कौशल्य किंवा स्किल्स असतात त्याचं प्रशिक्षण देणं म्हणजे व्यावसायिक शिक्षण. व्यावसायिक शिक्षणामध्ये फक्त क्लासरूम टीचिंग किंवा क्लासरूम एज्युकेशन नसून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभव जास्त मिळतो. प्रात्यक्षिक करण्याची संधी त्यांना याच्यातून प्राप्त होते. व्यावसायिक शिक्षण हे कमी खर्चामध्ये होतं, याला फार खर्च येत नाही. जर आपल्याला एखादी आवड असेल तर त्या आवडीप्रमाणे आपल्याला व्यवसाय करण्याची संधी याद्वारे मिळते. व्यावसायिक शिक्षणामध्ये जे विद्यार्थी असतात ते ॲक्टिव्ह आणि अलर्ट असतात आणि यामुळे त्यांचा सामाजिक विकास देखील होतो. व्यावसायिक शिक्षण आज काळाची गरज आहे. व्यावसायिक शिक्षण का आवश्यक आहे? तर आज जॉब किंवा नोकरी आणि शिक्षण यांच्यामध्ये जी गॅप आहे, जी स्किल गॅप आहे, ती व्यावसायिक शिक्षणाने भरून निघू शकते. कुठल्याही नोकरी करण्यासाठी नुसती डिग्री नाही तर काही कौशल्य आवश्यक असतात आणि ते कौशल्य तुम्हाला व्यावसायिक शिक्षणानेच मिळू शकतात.
नोकरीमध्ये ह्या प्रॅक्टिकल स्किल्स जे असतात त्यांची फार गरज असते आणि आपला एम्प्लॉयर जो असतो त्याची अपेक्षा देखील ह्याच कौशल्याची असते. व्यावसायिक शिक्षणाने बेरोजगारी कमी होते, कारण जेव्हा तुम्हाला नोकरीला लागणारे कौशल्य प्राप्त होतात तेव्हा नक्कीच रोजगार उपलब्ध होतो आणि त्यामुळे बेरोजगारी कमी होते. यामुळे देशाची अर्थव्यवस्था देखील चांगली होते आणि जेव्हा आपल्याला डिग्री जेव्हा मिळते तर तेव्हा ती नुसती डिग्री नसते, तर त्याच्यासोबत आपल्याला कौशल्य सुद्धा मिळतात जेव्हा आपण व्यवसाय शिक्षण घेऊन डिग्री घेतो. नुकतेच केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरण याच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. तर हे जे NEP किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, जी आता ज्याची अंमलबजावणी होणार आहे, त्याची काही ठळक वैशिष्ट्ये विशेषतः व्यावसायिक शिक्षणाच्या बाबतीत जी आहेत ती म्हणजे या नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे व्यावसायिक शिक्षण हे खूप कमी वयात म्हणजे इयत्ता 6वी पासूनच विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे आणि यामुळे अगदी लहान वयातच त्यांना आपला इंटरेस्ट काय आहे, आपल्याला कशाची आवड आहे हे लक्षात येईल आणि त्याप्रमाणे ते आपल्या करिअरची निवड करू शकतील. त्याचप्रमाणे SBT किंवा स्किल ॲप्टिट्यूड टेस्ट ने विद्यार्थ्यांची मदत होणार आहे, ज्यामुळे त्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं हे त्यांना निवडायला या SBTच्या द्वारे त्याची मदत होईल. त्यांना आपली आवड, आपली क्षमता याद्वारे लक्षात येईल. नंतर वोकेशनल एज्युकेशन किंवा व्यावसायिक शिक्षणाची जागरूकता निर्माण करण्याकरता सुद्धा कार्यक्रम घेतले जाणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं या नवीन शैक्षणिक धोरणामधलं म्हणजे व्यावसायिक शिक्षण आणि मेन स्ट्रीम किंवा जनरल एज्युकेशन हे संपूर्णपणे एकत्र होणार आहे आणि यामध्ये काही फरक नसणार आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक वोकेशन किंवा व्यवसाय हा शिकायचाच आहे आणि एकापेक्षाही जास्त व्यवसाय किंवा वोकेशन विद्यार्थी निवडू शकतो. म्हणजे संपूर्णपणे चॉईस हा विद्यार्थ्याचा राहणार आहे आणि ज्याच्यामध्ये तो एकापेक्षा जास्त व्यावसायिक शिक्षणाचं प्रशिक्षण किंवा ज्ञान मिळवू शकतो. तर अशा प्रकारे हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे यामध्ये व्यावसायिक शिक्षणाला खूप जास्त महत्त्व दिलं आहे. 11वी आणि 12वीमध्ये ज्याप्रमाणे इतर शाखा असतात त्याचप्रमाणे HSC व्होकेशनल किंवा उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम ही एक स्वतंत्र शाखा आहे. स्किल डेव्हलपमेंट अँड ऑन्टरप्रिनरशिप या मंत्रालयाच्या अंडर डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग मुंबई यांच्याद्वारे हे अभ्यासक्रम राबवले जातात आणि स्कूल एज्युकेशन ही जी मिनिस्ट्री आहे यांच्या अंडर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्याद्वारे याची परीक्षा घेतली जाते. अशा प्रकारे या दोन विभागांच्या समन्वयाने हे अभ्यासक्रम घेतले जातात. आमच्या SMRK महिला महाविद्यालयामध्ये HSC व्होकेशनल अंतर्गत फूड प्रॉडक्ट्स टेक्नॉलॉजी आणि टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट हे 2 अभ्यासक्रम शिकवले जातात. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये ज्यांना करिअर करायचे आहे अशा स्टुडंट्सकरता हे अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त आहे. अतिशय झपाट्याने विस्तार होणारा हा उद्योग असल्याने नोकरीच्या असंख्य संधी यामध्ये आहेत. मॅनेजमेंट, केटरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, फूड अँड बेव्हरेज, हॉटेल, टुरिझम, केटरिंग, कमर्शियल किचन, एव्हिएशन अशा अनेक विभागांमध्ये करिअर करण्याची संधी या उद्योगामध्ये आहे. या क्षेत्रात कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना खूप डिमांड आहे. या उद्योगाकरता लागणारे कौशल्य विकसित होण्याकरता प्रशिक्षण या अभ्यासक्रमाद्वारे दिले जाते. 12वीमध्ये शाखा कोणतीही असो 6 विषय हे विद्यार्थ्याला द्यायचे असतात. HSC व्होकेशनल किंवा उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये 3 विषय हे कंपल्सरी किंवा आवश्यक असतात आणि 3 विषय आपण जो व्यावसायिक अभ्यासक्रम निवडला आहे त्याचे असतात. म्हणजे 3 व्होकेशनल विषय असतात. तर कंपल्सरी विषयांमध्ये अर्थातच इंग्लिश हा एक आवश्यक विषय आहे.
दुसरं हिंदी किंवा मराठी यापैकी एक विषय विद्यार्थ्याला निवडता येतो. त्यानंतर जनरल फाउंडेशन कोर्स हा देखील एक कंपल्सरी सब्जेक्ट आहे. यामध्ये जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याचे संपूर्ण ज्ञान या विषयाच्या सिलेबसमध्ये आहे. व्यवसाय सुरू करण्याकरता लागणारे गुण, शासनाच्या योजना, आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन हे सर्व विद्यार्थ्यांना शिकायला मिळते. तसेच त्याच संदर्भात एक प्रोजेक्ट देखील विद्यार्थ्यांना तयार करायचा असतो. आणि एन्व्हायरमेंट एज्युकेशन अँड वॉटर सिक्युरिटी आणि फिजिकल एज्युकेशन हे देखील सर्व शाखांमध्ये असणारे कंपल्सरी विषय आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे HSC व्होकेशनलमध्ये 3 कंपल्सरी विषय असतात आणि 3 हे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे म्हणजे व्होकेशनल विषय असतात. तर फूड प्रॉडक्ट्स टेक्नॉलॉजी हा जो अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये 3 आवश्यक जे विषय आहेत त्यासोबत 11वीमध्ये बेकरी टेक्नॉलॉजी, कुकरी टेक्नॉलॉजी आणि इंडियन कुझिन्स अँड हायजीन आणि इयत्ता 12वीमध्ये 3 जे कंपल्सरी विषय आहेत त्यासोबत ॲडव्हान्स बेकरी टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स कुकरी टेक्नॉलॉजी आणि फूड कॉस्टिंग अँड इंटरनॅशनल कुझिन्स हे विषय असतात. या विषयांबद्दल विस्तृत माहिती तुम्हाला येणाऱ्या सत्रांमध्ये मिळणारच आहे. तसंच टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या अभ्यासक्रमामध्ये 11वीमध्ये कॉन्सेप्ट्स ऑफ टुरिझम, ट्रान्सपोर्ट, बेसिक हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आणि 12वीमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट, ट्रॅव्हल एजन्सी ऑपरेशन्स आणि ॲडव्हान्स हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट हे विषय शिकायला मिळतात. हे अभ्यासक्रम हे कौशल्यावर आधारित व प्रात्यक्षिकांवर भर देणारे अभ्यासक्रम आहे. विद्यार्थ्यांना क्लासरूम टीचिंग सोबतच प्रॅक्टिकल्स करायचे असतात. नुसतेच पुस्तकी ज्ञान नाही तर प्रात्यक्षिकांवर जास्त भर दिला जातो आणि लर्निंग बाय डुईंग या संकल्पनेनुसार यामुळे विद्यार्थी अधिक चांगल्या प्रमाणे प्रशिक्षण घेऊ शकतात. 11वी व 12वी या 2 वर्षात त्यांना त्यांच्या विषयातले आवश्यक कौशल्य प्राप्त होतात आणि यामध्ये विद्यार्थ्यांना आत्मविश्वास निर्माण होतो आणि रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतात. या अभ्यासक्रमाचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे शैक्षणिक भेटी. आमच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थिनी या बेकरीज, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, मॉटेल्स, रिसॉर्ट्स, इंडस्ट्रियल कॅन्टीन, रेल्वे कॅन्टीन, ट्रॅव्हल एजन्सीज, RTO, MTDC, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट्स, टुरिस्ट प्लेसेस अशा ठिकाणी भेटी देतात. भेटी दिल्यानंतर तिथले कामकाज, तिथले संघटन, इक्विपमेंट्स, मेन्यू या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांना होते. भेट दिल्यानंतर एक व्हिजिट रिपोर्ट त्यांना तयार करायचा असतो. निरीक्षण केलेले मुद्दे हे ते आपल्या रिपोर्टमध्ये नमूद करतात. यामुळे त्यांना वेगवेगळ्या संघटनांची माहिती मिळते, त्यांच्या कामकाजातले बारकावे समजतात. दरवर्षी शैक्षणिक सहली या अभ्यासक्रमामध्ये काढल्या जातात आणि मुख्य म्हणजे याचे नियोजन या विद्यार्थिनीच करतात. कुठे जायचे आहे, कशाने जायचे आहे, त्याचा खर्च किती येईल, संपूर्ण आयटिनरी विद्यार्थिनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः तयार करतात. यामध्ये त्यांना शिकायला पण मिळते आणि मजा पण येते. 11वी झाल्यानंतर ऑन द जॉब ट्रेनिंग किंवा 1 महिन्याचे प्रशिक्षण विद्यार्थिनींना दिले जाते. वेगवेगळ्या बेकरीज, रेस्टॉरंट्स, स्टार हॉटेल्स, ट्रॅव्हल एजन्सीज अशा संस्थांमध्ये विद्यार्थिनी प्रशिक्षण घेतात. कामाचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना मिळतो. व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या अपेक्षा, नोकरी करण्याकरता आवश्यक बाबी याची माहिती त्यांना मिळते. नवीन उपकरणे हाताळण्याचे ज्ञान त्यांना मिळते. नवीन जॉब त्यांना लवकर समजू शकतो व चांगल्या आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना त्याच संस्थेत नोकरी देखील लगेच मिळते. प्रोडक्शन ओरिएंटेड ट्रेनिंग यामध्ये मोठ्या प्रमाणावर पदार्थ तयार करून
विक्री करण्यात येते. याचे अनेक फायदे आहेत. काम करताना ते ठराविक वेळेत पूर्ण करावे लागते, कारण त्याचे तसे टार्गेट असते. त्यामुळे कामाची स्पीड वाढते. एखादा प्रॉडक्ट किंवा पदार्थ याचा दर्जा जास्तीत जास्त चांगला कसा करता येईल याचा प्रयत्न केला जातो. आपण केलेल्या पदार्थाची विक्री झाल्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. यामुळे नैतिक मूल्य देखील रुजतात. ग्राहकांचे समाधान कसे करायचे याकरता देखील प्रयत्न केले जातात आणि बाजार व्यवस्थापनाचा देखील अनुभव येतो. याच योजनेअंतर्गत HSC व्होकेशनल विभागातर्फे दरवर्षी कुक बेक अँड ट्रॅव्हल फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. 2 दिवसाच्या या फेस्टिवलमध्ये विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर पदार्थ तयार करून त्याची विक्री करतात. याचे संपूर्ण नियोजन हे विद्यार्थिनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः करतात. कोणता मेनू ठरवायचा, तो किती प्रमाणात करायचा, त्याकरता कच्चा माल किती लागेल हे सगळं विद्यार्थिनी चर्चा करून ठरवतात. कच्च्या मालाची खरेदी, मोठ्या प्रमाणावर उत्पादन व विक्री यानंतर केली जाते. या फेस्टिवलची जाहिरात विद्यार्थिनी स्वतः करतात व विक्री झाल्यानंतर नफा काढतात व त्याची नोंद देखील केली जाते. या सर्व उपक्रमामध्ये विद्यार्थिनींना व्यवसाय करण्याचा संपूर्ण अनुभव मिळतो. आमच्या महाविद्यालयात दरवर्षी सृजन हे शैक्षणिक प्रदर्शन भरवले जाते. कॉलेजमध्ये अनेक विभाग आहेत. प्रत्येक विभाग आपल्या अभ्यासक्रमांची माहिती याद्वारे देत असतात. प्रत्येक विभाग आपला डिस्प्ले किंवा मांडणी चांगली कशी होईल याकरता प्रयत्न करीत असतात. HSC व्होकेशनल विभागाच्या विद्यार्थिनी या सृजन प्रदर्शनामध्ये अतिशय उत्साहाने भाग घेतात. या प्रदर्शनात कल्पनाशक्ती व नाविन्यता अशा सुप्त गुणांना वाव मिळतोच, तसेच आलेल्या लोकांना माहिती देताना कम्युनिकेशन किंवा संवाद कौशल्य चांगले होते व आत्मविश्वास पण वाढतो. ज्या विभागाचा डिस्प्ले सर्वात उत्कृष्ट असतो अशा विभागाला मानाची सृजनची ट्रॉफी मिळते. HSC व्होकेशनल या विभागाला 2 वेळा ही सृजनची ट्रॉफी मिळाली आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील नाशिकमधील नामांकित व्यावसायिकांसोबत महाविद्यालयाचे लिंकेजेस आहेत. विद्यार्थिनींना नोकरी व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होण्यास यामुळे मदत होते. एकूणच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास या अभ्यासक्रमांमुळे चांगला होतो. छोटा ग्रुप असल्यामुळे वैयक्तिक लक्ष देता येते. एक चांगला सुसंवाद निर्माण होतो. संवाद कौशल्य चांगले होते. विद्यार्थिनींमध्ये अंगभूत कौशल्य निर्माण होऊन त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो आणि मुख्य म्हणजे हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणाला प्रवेश देखील घेता येतो. तर अशा प्रकारे सर्व दृष्टीने उपयुक्त अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. यानंतरच्या सत्रात HSC व्होकेशनल विभागातील फूड प्रॉडक्ट्स टेक्नॉलॉजी विषयातील शिक्षिका सौ वैशाली गायकवाड या राईज ऑफ बेकरी इंडस्ट्री इन इंडिया याविषयी आपल्याला प्रबोधन करणार आहेत. एक हुशार आणि प्रामाणिक विद्यार्थिनी ते एक समर्पित आणि निष्ठावान शिक्षिका असा 31 वर्षांचा त्यांचा SMRK BKAK महिला महाविद्यालयात कार्यकाळ आहे. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी बेस्ट स्टुडंट ऑफ द कॉलेज हा किताब पटकावला आहे. बेकरी अँड कन्फेक्शनरी विषयात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. लोकमत सखी मंच, सकाळ अशा अनेक पाककला स्पर्धांना त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. अनेक ठिकाणी केक तयार करण्याचे डेमोज त्यांनी दिले आहे. 2016 मध्ये HSC व्होकेशनलच्या सुधारित अभ्यासक्रमात
कुकरी टेक्नॉलॉजी व ॲडव्हान्स कुकरी टेक्नॉलॉजी या विषयाच्या पाठ्यपुस्तक लेखनाचे काम त्यांनी केले आहे. तर आता आपल्याला माहिती देणार आहेत सौ वैशाली गायकवाड. नमस्कार. भारतातच नव्हे तर जगभरात क्वचितच कोणी व्यक्ती असेल जिला बेकरी पदार्थ आवडत नाही. मनात आले तेव्हा पटकन तोंडात घालता येणारे असे हे चविष्ट बेकरी पदार्थ लहान थोरांच्या सर्वांच्याच आवडीचे. चला तर आपण बेकरी उद्योगाबद्दल जरा माहिती करून घेऊया. इजिप्तमध्ये मिळालेल्या पुराव्यावरून असे सांगण्यात येते की इसवी सन पूर्व 2600 सालापासून बेकरी पदार्थ तयार होत होते. परंतु भारतात हे दाखल झाले ते 16व्या शतकात. गोव्यात पोर्तुगल लोकांमार्फत ते भारतात आले. बऱ्याच जणांना माहीत नसावं की ब्रेडसाठी म्हणला जाणारा पाव हा शब्द मूळ पोर्तुगल भाषेतील आहे. भारतातील पहिली बेकरी ही मामपल्ली बापू अँड सन्स ह्यांनी 1880 साली निर्माण केली. इंग्लंडमधील बेकर्सच्या पदार्थांचा अभ्यास करून सर्वप्रथम बिस्किटे व ब्रेड बनविण्यास त्यांनी सुरुवात केली. हळूहळू संपूर्ण देशात बेकरी उद्योग सुरू होत गेला आणि आज भारतातील अन्न प्रक्रिया क्षेत्रात बेकरी उद्योगाचा सर्वात मोठा भाग आहे. अमेरिकानंतर सर्वात जास्त प्रमाणात बिस्किटे उत्पादित होत असतील तर ती भारतात. पार्ले, ब्रिटानिया सारख्या कंपन्या भारतातील बिस्किट उद्योगात अग्रेसर आहेत. असा अनुमान आहे की भारतीय बेकरी उद्योगाचे बाजार मूल्य 2024 सालापर्यंत $12 बिलियन च्या वर जाणार. काही वर्षांपूर्वी भारतात पाश्चिमात्य देशातून जे मॅकडॉनल्ड्स, KFC सारख्या इंटरनॅशनल कॅफे व बेकरी चेन्स सुरू करण्यात आल्या त्यांना तर अतिशय प्रसिद्धी मिळाली. वीकेंडला तर प्रचंड गर्दी इथे असते. शिवाय हे होम डिलिव्हरी देत असल्यामुळे त्याला देखील बरीच डिमांड आहे. ऑनलाईन ऑर्डर प्लॅटफॉर्म्सनी देखील जम धरला आहे. स्विगी, झोमॅटो, उबेर इट्स चे वाहने नेहमीच आपल्याला रस्त्याने जाताना दिसतात. HSC व्होकेशनल विभागाच्या फूड प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी ह्या विषयाअंतर्गत 11वीतील बेकरी टेक्नॉलॉजी व 12वीतील ॲडव्हान्स बेकरी टेक्नॉलॉजी ह्या विषयाअंतर्गत बेकरी आयटम्स बद्दलचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक असे दोन्हीही ज्ञान मिळते. अगदी बेकरी उद्योगाचे महत्त्व, बेकरीत वापरण्यात येणारे टर्म्स किंवा संज्ञा, घटक पदार्थांचे वर्गीकरण, त्यांचे बेकरी पदार्थ बनविण्यात असलेली भूमिका, त्यांचे वैशिष्ट्ये, मुख्य घटक पदार्थांचे स्वरूप, अन्न सुधारके, तसेच विविध पद्धतींद्वारे ब्रेड बनविणे, त्याचे बेकिंग व साठवणूक करणे, तसेच विविध पद्धतींद्वारे केक बनविणे, त्याचे बेकिंग व साठवणूक करणे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतींद्वारे बिस्किटे बनविणे, त्याचे बेकिंग व साठवणूक हे शिकवले जाते. बेकरीत वापरण्यात येणारे विविध उपकरणे व मशीन्स ह्याचा देखील समावेश त्यामध्ये असतो. तसेच बेकरी पदार्थात दिसणारे दोष व त्याचे निराकरण या सर्व बाबी शिकविण्यात येतात. ब्रेडस्टिक्स, सुरती बटर, डिनर रोल्स, डोनट्स, लादीपाव, पिठा ब्रेड सारखे रुचकर पदार्थ बनवायला शिकवले जातात.
केक रेसिपी बॅलन्सिंग हा महत्त्वपूर्ण भाग शिकवून पाउंड केक, व्हॅनिला बन्स, मॅडलिन्स, लेमन केक, ऑरेंज मफिन्स, चॉकलेट केक, मार्बल केक, एगलेस केक, फॅटलेस केक, तर 12वीत डंडी केक, क्रिसमस केक, पायनॅपल अपसाइड डाऊन केक, जिनॉय स्पॉन्ज केक, डेट अँड वॉलनट केक, तसेच फॅटलेस स्पॉन्ज केक, स्विस रोल केक असे बनविण्यास शिकवले जाते. तुम्हाला तर माहीतच आहे की वाढदिवस व इतर समारंभात केक्सचे किती महत्त्व आहे ते. त्याशिवाय नानखटाई, कोकोनट कुकीज, जिंजर बिस्किट, ट्राय कलर बिस्किट, बटर बटन्स, मेल्टिंग मोमेंट्स, शॉर्ट ब्रेड बिस्किट, व्हॅनिला बिस्किट, ऑरेंज बिस्किट, मसाला बिस्किट्स हे सर्व विद्यार्थिनींना बनविण्यास शिकवले जाते. केक आयसिंग अंतर्गत ग्लेज आयसिंग, बटर आयसिंग, फ्रेश क्रीम आयसिंग, ट्रफल आयसिंग, मार्झिपॅन आयसिंग, गम पेस्ट, रॉयल आयसिंग, फॉन्डांत आयसिंग देखील शिकवले जाते. तर पेस्ट्री अंतर्गत शॉर्टक्रस्ट पेस्ट्री, ज्यामध्ये टार्ट्स, पाईज यांचा समावेश असतो, तर फ्लेकी पेस्ट्री, ज्यामध्ये खारी, व्हेजिटेबल पफ्स, क्रीम रोल्स यांचा समावेश असतो. दानिश पेस्ट्री अंतर्गत चिल्जिया बन्स, क्रेसेंट रोल्स, सिनामन रोल इत्यादींचा समावेश केला जातो. काही काळापासून जगभरातच पौष्टिक अन्न खाण्याचा कल वाढलेला दिसतो. त्यानुसार बेकरी पदार्थांमध्ये दिवसेंदिवस पौष्टिकता वाढविण्याकरता नित्य नवीन प्रयोग होत आहेत. त्यामुळेच मल्टीग्रेन, होल व्हीट पदार्थ आधीच्या तुलनेत अधिक प्रमाणात बनविले जाऊ लागले आहेत. त्याचे ज्ञान स्पेशल बेकरी प्रोडक्ट्स अंतर्गत दिले जाते. त्यामध्ये एगलेस बेकरी प्रोडक्ट्सद्वारे केक्स, लादीपाव, बिस्किट्स, बन्स इत्यादी शिकवले जाते. तर हाय फायबर प्रोडक्ट्सच्या अंतर्गत ब्रॅन मफिन्स, होल व्हीट फ्लोअर केक, बाजरा बन्स, ब्रॅन ब्रेड रोल्स, ब्रॅन बिस्किट्स यांचा समावेश केला जातो. तर लो कॅलरी बेकरी प्रोडक्ट्स अंतर्गत फॅटलेस स्पॉन्ज मफिन्स, शुगर फ्री केक, शुगर फ्री बिस्किट्स, होल व्हीट ब्रेड हे शिकवले जाते. व मल्टीग्रेन प्रोडक्ट्स अंतर्गत रागी फ्लोअर बिस्किट्स, मल्टीग्रेन बिस्किट्स, पीनट, व्हीट अँड सोया बिस्किट्स, राईस केक, मल्टीग्रेन ब्रेड, रागी अँड व्हीट केक हे शिकवले जाते. बेकरीविषयी शिक्षण व प्रशिक्षण घेऊन रोजगार व स्वयंरोजगाराचे अनेक दालनं उघडतात. जसे विद्यार्थी बेकरी युनिट्सच्या केक विभागात, पेस्ट्री विभागात, बिस्किट विभागात काम करू शकतात. लिखाणाची आवड असलेल्यांनी ब्लॉगर, कॉलमिस्ट म्हणून सुद्धा काम करता येते. तर लेख लिहिणे, पुस्तकं लिहिणे हे देखील करता येते. संशोधनाची आवड असलेल्यांनी बेकरी प्रोडक्ट्सची R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्यामध्ये सहभाग घेता येतो. यूट्यूब चॅनल्स, रील्स ह्याद्वारे अर्थार्जन करता येते. स्वयंरोजगाराअंतर्गत विद्यार्थी स्वतःचे बेकरी युनिट चालू करू शकता, क्लासेस घेऊ शकतात, होममेड प्रोडक्ट्स बनवून ते देखील पुरवू शकता. तसेच कॅफे, कॉफी शॉप हे देखील चालवू शकता. तर बेकरी इंडस्ट्रीमध्ये भारतातच नव्हे तर जगभरात सर्वाधिक वाढ, सर्जनशीलता व नोकरीच्या व स्वयंरोजगाराच्या
अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याविषयी शिक्षण घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा व स्वतःचा व देशाचा उत्कर्ष कसा होईल ह्याकडे बघावे. धन्यवाद. आता ह्यापुढील सत्र श्रीमती वैशाली चौधरी ह्या कलिनरी कॉम्पिटन्स ह्या विषयाअंतर्गत आपल्याशी संवाद साधून देणार आहेत. तत्पूर्वी मी त्यांचा परिचय आपल्यासमोर करून देते. त्या HSC वोकेशनल विभागाच्या माजी विद्यार्थिनी असून गेल्या 27 वर्षांपासून ह्याच विभागात प्रात्यक्षिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. आलू की दुनिया से व फ्रॉम द चायनीज वोक या पुस्तिकांचे लिखाण त्यांनी केले असून HSC वोकेशनल विभागाच्या कुकरी टेक्नॉलॉजी व ॲडव्हान्स कुकरी टेक्नॉलॉजी ह्या विषयाच्या टेक्स्टबुकच्या लिखाणास त्यांनी सहाय्य केले आहे. ETV मराठी फूड चॅनल वरील फूड शोमध्ये पाककलेचे सादरीकरण त्यांनी केले असून अनेक लाईव्ह शोज देखील त्यांनी केलेले आहेत. विष्णू मनोहर, पराग कन्हेरी सारख्या अनेक सेलिब्रिटी शेफसोबत त्यांनी काम केले असून नाशिकची सुगरण हा पुरस्कार वीकेंड मेजवानी परिपूर्ण किचन ह्या TV शोद्वारे त्यांना मिळाला आहे. खाद्यपदार्थांविषयींचे त्यांचे लेख हे वेगवेगळ्या वृत्तपत्रात व दिवाळी अंकात देखील प्रसिद्ध झाले आहेत. नाशिक आकाशवाणीवर त्यांचे खाऊ डब्बा व भारतीय खाद्य संस्कृती विषयी टॉक सिरीज प्रसारित झाले आहेत. त्या शाकाहारी खाद्यपदार्थांविषयी कन्सल्टन्सी व R&D देखील करीत आहेत. त्यांचे YouTube चॅनल देखील आहेत. त्यांच्या ह्या प्रात्यक्षिक अनुभवाचा लाभ विद्यार्थिनींना नेहमीच होत असतो. तर ह्यापुढील सत्र सुरू करणार आहेत श्रीमती वैशाली चौधरी. नमस्कार. गेल्या अनेक वर्षांपासून फूड इंडस्ट्री ही झपाट्याने वाढते आहे. वाढते शहरीकरण, दळणवळणाची साधने, उद्योग व्यवसायानिमित्त किंवा जग फिरण्याची उत्कंठा असे अनेक कारणं आपल्यासमोर येतात आणि म्हणून फूड इंडस्ट्रीचा देखील उदय झाला. चला तर मग आपण जाऊया कलिनरी कॉम्पिटन्सीबद्दल माहिती घेऊया. हॅलो. चला तर मग आपण जातो आहे आज कलिनरी कॉम्पिटन्सी ह्या सफरीवर. यामध्ये आपण बघणार आहोत 2 वर्षात HSC वोकेशनलच्या फूड प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी ह्या अभ्यासक्रमात तुम्ही काय काय शिकणार आहात आणि तसेच खाद्य संस्कृतीची बरीचशी ओळख देखील तुम्हाला ह्या माध्यमातून होणार आहे. स्वागत आहे सगळ्यांचे. अश्मयुगीन मानव कच्च्या स्वरूपातच कंदमुळे व शिकार केलेल्या जनावरांचे मांस खात असे. कधीतरी वणव्याने भाजून निघालेल्या मांसाची व कंदमुळाची चव घेतली असता ती मानवाला आवडली व अग्नीचा शोध लागल्यावर हळूहळू अन्न शिजविण्याच्या कला मानवाने अवगत केली आणि म्हणून मानव विकासाबरोबर अन्न शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अंमलात येऊ लागल्या. त्यामुळे चवीत बदल, स्वादात बदल, स्पर्श जाणीवत्वात बदल, रंगात बदल, महत्त्वाचे म्हणजे अन्नाची पाचकता वाढवण्यास मदत होऊ लागली. आपल्या शरीरासाठी अन्न फार महत्त्वाचे. अन्नातून विविध पोषक तत्वे मिळतात. प्रत्येक पोषक तत्व शरीरात विशिष्ट कार्य करते. या पोषक तत्वांचा पुरवठा शरीरास योग्य त्या प्रमाणात झाला नाही तर विशिष्ट रोग होतात. कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे व खनिजे अन्नातून पुरवली जातात. ही सर्व विशिष्ट पोषक तत्वे आहे व त्यांचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आपण अभ्यासात शिकत असतो. आपण अन्न पदार्थांबद्दलची ओळख, त्यांचे वेगवेगळे भाषांमधील नावं, ते कसे असतात, त्यांचा स्पर्श, तसेच वेशी बदलली की तेथील भौगोलिक स्थिती अनुसार आकार उकार देखील बदल दिसतो. ह्या सगळ्यांची ओळख मुख्य पोषक
तत्वानुसार अन्नांचे मूलभूत 5 घटक आहेत. समतोल आहाराची आखणी करण्यासाठी किंवा वेगवेगळे चविष्ट पदार्थ किंवा ज्याला आपण मेन्यू म्हणतो, हे बनवण्यासाठी या अन्न गटाचे कार्य फार महत्वाचे. नुसते अन्न गट किंवा अन्न पदार्थांची माहिती उपयोगाची नाही, तर तुम्ही एखादा पदार्थ बनवण्यासाठी लागणारी सामग्री, उपकरणे, भांडी इत्यादी देखील महत्त्वाचे आहे. कोणते काम कोणत्या उपकरणांच्या सहाय्याने लवकर व व्यवस्थित होईल हे देखील महत्त्वाचे. उदाहरण घ्यायचे झाले तर डाळ मोकळी शिजवली तर व प्रेशर कुकरचा वापर केला तर त्याचे फायदे व तोटे देखील आपण शिकतो आणि प्रसंगी कसे काम केले पाहिजे हे देखील तुम्ही याच्यातनं शिकता. त्याचप्रमाणे ह्या इक्विपमेंट्सच्या संदर्भात सर्वे देखील विद्यार्थ्यांना दिला जातो. नुसतीच अन्नपदार्थांची ओळख नाही, तर त्याची मांडणी करण्यासाठी किंवा ते बनवण्यासाठी किंवा मोठमोठ्या किचन्समध्ये वावर असताना पर्सनल हायजीन व अन्नपदार्थांचे आणि तेथील जागेचे हायजीन अँड सॅनिटेशन किती महत्त्वाचे आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आपल्याला आयुष्यामध्ये देखील खूप कामाला येतो आणि याचे खूप महत्त्व आहे. कोरोनाने तर आपल्याला नक्कीच शिकवले की हायजीन अँड सॅनिटेशन किती मोठा काम करतं. तर हे सगळे देखील इथे विद्यार्थ्यांना शिकवले जाते. अन्न शिजविणे महत्त्वाचे आहेच, पण ते अधिक रुचकर होण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धती शिकत असतो. त्यामध्ये पूर्वतयारी, अन्न शिजविण्याच्या पद्धती आणि त्याचबरोबर जसे अन्न धुणे, साल काढणे किंवा भिजवणे, आंबविणे, अंकुरित करणे ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकत असतो आणि याचे महत्त्व देखील समजावून घेत असतो. हॉस्पिटॅलिटीमध्ये किंवा आपल्या रोजच्या दैनंदिनीमध्ये प्रत्येकाला हे स्किल आलेच पाहिजे किंवा हे कौशल्य आले पाहिजे. हे कौशल्य काय? तर आपल्याला पदार्थ तयार करण्यापूर्वी त्याची जी पूर्वतयारी केली जाते, म्हणजेच भाज्या असतील किंवा फळं असतील, तर यांचे वेगवेगळे काप खूप छान पद्धतीने करता आले पाहिजे. किंबहुना जॅपनीज टेक्नॉलॉजी किंवा जॅपनीज अभ्यासक्रमाचा आपण अभ्यास केला तर त्यांच्याकडे तर लहान मुलांनाच लहानपणापासून सुरी हाताळायला शिकवतात. मग आपल्याला पण हे आलं पाहिजे. आता ह्या चॉपिंग स्किल्समध्ये आपण काय काय शिकता, तर वेगवेगळ्या पद्धतीचे सर्व भाज्या कापणे आणि त्या दिलेल्या पद्धतीने, म्हणजे लार्ज डायस असेल, मीडियम डायस असेल किंवा ब्रुनॉइज असेल असे. आता हे सगळ्यात महत्त्वाचा भाग का आहे, तर याचे कारण आपण एक उदाहरण घेऊन बघूया की फिंगर चिप्स बनवताना जर फिंगर चिप्सचे काप एकसारखे नसतील तर तुम्हाला लक्षात येईल की तळताना किंवा तळून झाल्यावर त्या पदार्थांमध्ये काही फिंगर चिप्स हे खूप कडक होतात आणि काही मऊ होतात. तर एकसारखं दिसण्यासाठी म्हणून आपल्याला हे चॉपिंग स्किल्स शिकवले जातात. यशस्वी कलिनरी आर्टिस्ट व्हायचे असेल तर मेन्यू प्लॅनिंगचा खूप मोठा वाटा आहे. घरात जशी गृहिणी समतोल आहार प्रत्येकाला मिळावा यासाठी कार्यरत असते, तसेच मेन्यू प्लॅनिंगचे देखील. कोणत्या पदार्थाबरोबर काय जाईल हे कळणे फार गरजेचे. सीझनल मिळणारे पदार्थ याची जाणीव असणे गरजेचे. मेन्यू प्लॅन करताना काय ओकेजन आहे, कोणासाठी आहे, कोणती कम्युनिटी आहे, एक ना अनेक अशा सर्व गोष्टी लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मेन्यू प्लॅनर म्हणून सध्या एक करिअरच घडवू शकता. 11वीत भारतीय पदार्थांची ओळख व ते बनवण्यास शिकणे इथे आपण शिकतो. सगळ्यात महत्त्वाचे, हे पदार्थ शिकताना आधी त्याचे इंडेंट बनवले जाते व ते आपल्याला प्रॅक्टिकलचे दिवशी दिले जाते. ह्या साहित्याचा म्हणजेच कच्च्या मालाचा संपूर्ण खर्च कॉलेज करत असते.
पदार्थांचे मोजमापन करून ठरलेल्या पोर्शन साईज प्रमाणे पदार्थ विद्यार्थिनी बनवत असतात. जसे सिरियल्स असेल, मग त्यामध्ये वेगवेगळे सिरियल्सची म्हणजेच गहू, तांदूळ, बाजरी इत्यादींपासून वेगवेगळे पदार्थ. तसेच भाज्या असतील तर ग्रेव्ही असेल, मग ग्रेव्हीच्या भाज्या असतील किंवा अजून इतर भाज्या असतील. स्नॅक्स असतील तर दही वडे, मसाला डोसा, दाल वडा इत्यादी. वेगवेगळे बेवरेजेस असतील तर त्यामध्ये वेगवेगळे पेय, मॉकटेल्स हे सर्व देखील शिकवले जाते. त्याचबरोबर त्याची मांडणी कशी करावी याच्यावर देखील चर्चा होत असते. त्याच्यातले बारकावे सांगितले जातात आणि मग त्याचं रीतसर कन्सर्न टीचर इव्हॅल्युएशन करत असते आणि त्यामधनं तुम्हाला सगळ्या गोष्टी समजत असतात. ह्याचबरोबर अजून आपण भारतातील चारही दिशांमधील म्हणजे ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ या सगळ्यांकडचे वेगवेगळे पदार्थ आपण शिकत असतो आणि त्याची माहिती घेत असतो. त्याचबरोबर तुम्हाला जर्नलचे देखील काम असते, ज्यामध्ये तुम्ही शिकलेले सर्व पदार्थांची तुमची स्वतःची छानशी एक रेसिपी बुक तयार होत असते. तर ह्याच बरोबर अजून तुम्ही 11वीच्या वार्षिक परीक्षा संपल्या की साधारण एक 15 दिवस ते 1 महिना असेल जेवढे दिवस, त्या दिवसांसाठी तुम्ही ऑन द जॉब ट्रेनिंग म्हणजेच जिथे मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थ बनवले जातात तिथे तुम्ही ट्रेनिंगसाठी जाता व ॲक्च्युअल सगळे पदार्थ कसे बनवले जातात व त्या सगळ्यांची ओळख तुम्ही तिथे घेत असतात. याचा पुढे जाऊन फायदा असा होतो की बरेचसे विद्यार्थी ऑन द जॉब ट्रेनिंगला जात असतानाच त्यांना गोष्टी मला कोणत्या विभागात काम करायचे आहे हे शिकत असतात व समजून घेतात. 11वी आपलं पूर्ण झाल्यावर आपण 12वीत प्रवेश घेता. 12वी ही पूर्णपणे स्टेट बोर्डाची असून HSC स्टेट बोर्डच्या अंतर्गतच ही 12वीची परीक्षा घेतली जाते. यामध्ये तुम्ही पूर्णपणे इंटरनॅशनल कुझिन शिकता, ज्यामध्ये स्टॉक्स अँड सूप्स, मग बेसिक ब्राऊन स्टॉक, व्हेजिटेबल स्टॉक, सूप्समध्ये वेगवेगळे क्लिअर सूप्स, थिन सूप्स, वेगवेगळ्या जगातील वेगवेगळे जे सूप्स आहेत, म्हणजे फ्रेंच सूप असेल, मुलगतवानी सूप असेल, आयरिश पटेटो सूप असेल, तर असे हे सगळे सूप्स तुम्ही शिकता. त्याचबरोबर त्यांची मांडणी कशी करायची हे देखील शिकवले जाते. सॉसेस अत्यंत महत्त्वाचे आहेत इंटरनॅशनल कुझिनमध्ये. ह्या सगळ्या सॉसेसची आपण ओळख करून घेत असतो. मदर सॉसेस काय आहे, तसेच वेगवेगळे हॉट सॉसेस, कोल्ड सॉसेस, डेझर्ट्स, मिसलेनियस सॉसेस आणि ते कशा पद्धतीने पदार्थांमध्ये वापरले जातात, त्यांचा काय रोल आहे, त्याच्यात काय पदार्थ वापरायला हवे आणि त्याची मांडणी कशी करायला हवी, असं आपण सर्व सॉसेस उदाहरणार्थ बेशेमल असेल, व्हाईट सॉस असेल, टोमॅटो सॉस असेल, मेयोनीज असेल इत्यादी आपण शिकत असतो. फक्त पदार्थ बनवणे महत्त्वाचे नाही, तर त्याच्याबरोबर साईड डिश म्हणून तुम्ही काय सर्व करू शकता. ॲपेटायझर्स आहेत, अकंपनीमेंट्स आहेत आणि सॅलड्स आहेत. तर हे सगळे देखील शिकवले जाते. आणि मग ॲपेटायझर्समध्ये ते कशा पद्धतीने मांडले गेले पाहिजे, त्याचं प्लेटिंग कसं केलं पाहिजे, त्याच्याबरोबर कोणता सॉस जाणार आहे किंवा अकंपनीमेंट्समध्ये तुम्ही उदाहरणार्थ फक्त सँडविच वाढता आहात, तर सँडविच बरोबर समजा तुम्ही चिप्स दिले किंवा एखादा तुम्ही तळलेला पदार्थ कटलेट वगैरे सर्व करता आहात आणि त्याच्याबरोबर तुम्ही कचुंबर सर्व केली, तर ते किती छान दिसतं आणि त्याचबरोबर खाण्यासाठी देखील छानच. त्याचबरोबर तुम्ही सॅलड्स देखील कसे सर्व करायला हवे, सॅलड्समध्ये कोणकोणते ड्रेसिंग्स वापरले जातात, सॅलड्सनी आपल्या शरीराला काय काय फायदे होतात इत्यादी, हे सर्व तुम्ही ह्यामध्ये शिकता.
सँडविचेस अत्यंत गमतीशीर पदार्थ अस्तित्वात आला असेल. जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतो, तेव्हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं वाचनात येते, की सँडविचेस एका राजाला ज्याला खूप सारा जुगार खेळण्याचा वेड होता आणि तो कधीही त्याची खुर्ची सोडायला तयार नव्हता. मग त्याची सगळी मंत्रिमंडळ गोंधळात आले, की राजा जर उठला नाही आणि काही खाल्ले नाही, तर त्याचे काय होईल? आणि मग त्या मंत्रिमंडळाने जो त्यांचा मुख्य शेफ होता, त्याला सांगितले, की तू असे पदार्थ बनव जे राजाला जागेवरच बसून खाता येईल, त्याला हलावे लागणार नाही आणि त्याचबरोबर त्याला शरीराला असणारी गरजेची सर्व पोषक तत्वे त्याच्यातनं मिळतील. आणि मग अस्तित्वात आलेले हे ते सँडविचेस. तर आपण ह्या सँडविचेसबद्दल पूर्ण ओळख, त्याच्यातील वापरात येणारे वेगवेगळे स्प्रेड्स, मग वेगवेगळे प्रकार आणि व्हेजिटेबल बर्गर, क्लब सँडविच, मग चिकन सँडविच आणि कॅनपीज इत्यादी असे शिकतो. शिकत असताना त्याची मांडणी कशी करायची, त्याच्यामध्ये कोणते बारकावे महत्वात घ्यायला हवे, हे देखील आपण इथे शिकत असतो. मीट, सी फूड, पोल्ट्री देखील अन्न घटकांमधील महत्त्वाचे घटक आहेत आणि हे याचे सगळे अभ्यासक्रम, याची माहिती, यांची ओळख, यांचे वेगवेगळे पदार्थ, यांना कोणता काय पदार्थ घातला, म्हणजेच मसाले असेल किंवा आंबट गोड असेल, काय घातलं की कशाने त्याची फ्लेवर एन्हान्स होईल, हे देखील आपण शिकत असतो. लहान ते थोर सर्वांना आवडणारे आईस्क्रीम्स अँड चॉकलेट्स खूप जिव्हाळ्याचे आणि त्यातनं जर ते होममेड असतील तर क्या बात है. हो, आपण हे सगळे आईस्क्रीमचे पदार्थ जसे वेगवेगळे आईस्क्रीम्स म्हणजे बेसिक व्हॅनिला ते कॉफी बेस, चॉकलेट बेस आणि त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ घालून अजून वेगवेगळ्या फ्लेवर्स, बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही फ्लेवर्स त्या तुम्ही बनवू शकता, एवढा कॉन्फिडन्स विद्यार्थ्यांमध्ये येतो. नुसते आईस्क्रीम्सच नाही तर वेगवेगळ्या कुल्फी, वेगवेगळे फालुदा, वेगवेगळे संडेज कसे बनवले जातात हे देखील आपण इथे शिकतो. आईस्क्रीम तर शिकतो पण त्याबरोबर चॉकलेट्स खूप महत्त्वाचे आहेत. मग चॉकलेट्स नुसतं चॉकलेट्स म्हणून तुम्ही शिकत नाही, तर चॉकलेटमध्ये वापरले जाणारे कोणकोणते पदार्थ आहेत, ते हेल्दी कसे बनवू शकतो, त्याचे परिणाम काय होतात, याची इत्यादी संपूर्ण माहिती आपल्याला शिकवली जाते. त्याचबरोबर फक्त चॉकलेट्स म्हणून देखील तुम्ही होममेड चॉकलेट्स असा देखील करिअर करू शकता आणि छान भविष्य घडवू शकता. इंडेंट अँड पर्चेसिंग हे खूप महत्त्वाचे अभ्यास आहेत, ज्यामध्ये इंडेंट म्हटलं की किती व्यक्तींसाठी बनवायचे आहे, म्हणजेच नंबर ऑफ पोर्शन्स आणि मग त्या नंबर ऑफ पोर्शन्सच्या अनुषंगाने आपल्याला पदार्थ कसे लागणार आहेत, ह्याचे सर्व कागद व पेन घेऊन आपण आखणी करून आणि मग पुढील काम त्याचे करत असतो. कारण आपल्याला जर माहिती असेल की एखाद्या कार्यक्रमासाठी 50 जणांसाठी आपल्याला पदार्थ तयार करायचे आहेत, पण ते नुसते माहिती असून उपयोग नाही, तर कोणता पदार्थ कोणत्या मेन्यूसाठी किती लागणार आहे हे पेन व पेपर घेऊन लिहून काढणे फार गरजेचे आहे. आणि हे जेव्हा आपण लिहायला बसतो तेव्हाच आपल्याला योग्य पद्धतीने त्याचे मोजमापन येते. त्याचप्रमाणे इंडेंट एकदा तुमचे तयार झाले की तुम्ही त्या पदार्थांचे एक सूची बनवून त्याचं पर्चेसिंगचं काम तुम्ही करू शकता. आता मोठमोठ्या संस्थांमध्ये तर पर्चेसिंगचे मोठे डिपार्टमेंट्सच सगळे काम करत असतात, जिथे त्यांच्या पद्धतीने म्हणजे टेंडर पर्चेसिंग असेल किंवा वेंडर्स अलॉट केलेले असतात आणि मग त्या पद्धतीने दिलेल्या टर्म्स अँड कंडिशन्सच्या माध्यमातनं पर्चेसिंग केले जाते. पण हे सगळं मुली कॉलेजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा POT करतात, म्हणजेच मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थांची विक्री करण्याचं
कार्यक्रम जेव्हा कॉलेजमध्ये घेतला जातो त्या माध्यमातनं हे सगळं मुली इथे शिकत असतात आणि पर्चेसिंगचे खूप छान स्किल्स मुली शिकतात आणि ते पुढे जाऊन जेव्हा त्या आम्हाला भेटायला येतात तेव्हा सांगतात की त्यांनी पर्चेसिंग करताना कोणकोणत्या गोष्टी त्या माध्यमातनं शिकल्या होत्या. तर असे हे इंडेंट अँड पर्चेसिंग फार महत्वाचे. कोणत्याही विभागाचे पर्चेसिंग जेवढे महत्वाचे तेवढेच तेथील स्टोर्स अँड फॉर्मॅट्सचे डिपार्टमेंट खूप महत्वाचे. स्टोर्समध्ये वेगवेगळे फॉर्मॅट्स वापरले जातात. स्टोअर कीपर म्हणून एक पोस्ट असते आणि त्या माध्यमातनं रेक्विजिशन नोट, इन्व्हेंटरी, बिन कार्ड, स्टोअर्स रेक्विजिशन स्लिप, SPS आणि असे अनेक डॉक्युमेंट्स बद्दल आपण पूर्णपणे इथे शिकत असतो. नुसता पदार्थच चांगला होणे गरजेचे नाही किंवा त्याची मांडणी आणि चव महत्वाची नाही, तर तेवढेच महत्वाचे आहे की तुमचा पदार्थ व त्याची विक्री किंमतची सांगड घालणे. त्याची विक्री किंमत देखील फार महत्वाची आहे. नाहीतर असं नको व्हायला की विक्री आहे ₹1 आणि खर्च आहे ₹2. तर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की जिथे वजाबाकी करता आली पाहिजे आणि ही वजाबाकी आणि त्यासाठी कोणते कोणते कॉस्ट गृहीत धरले पाहिजे हे सगळं तुम्ही इथे शिकता. शिकतच नाही तर POT करत असताना ॲक्च्युअल अनुभव कॉस्ट कंट्रोलचा तुम्ही घेऊन पुढे शिकत असता. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण वेगवेगळे इंटरनॅशनल कुझिन्स देखील शिकत असतो. यामध्ये चायनीज कुझिन देखील आपल्याला आहे आणि चायनीज कुझिनबद्दल पूर्ण माहिती म्हणजेच त्यांचे मूळ पदार्थ कोणते, त्यांचा वापर कसा होतो, त्यांची खाद्य संस्कृती काय आहे, त्यातील वेगवेगळे पदार्थांची ओळख, येन यांचे महत्त्व असे विद्यार्थी शिकत असतो. यामध्ये आपण स्वीट अँड सार चिकन सूप, हॉट अँड सार सूप, हक्का नूडल्स, अमेरिकन चॉपसी, चिकन फ्राईड राईस, प्रॉन्स अँड गार्लिक सॉस, फिश विथ शेजवान सॉस, बेक्ड पॅनकेक्स, हनीड नूडल्स असे वेगवेगळे पदार्थ आपण शिकतो. थाई फूड म्हटले की अत्यंत कॉन्ट्रास्ट असे अन्नपदार्थ म्हणजे गोड आणि एकदम टोकाचे तिखट. तर असे हे पदार्थ, यांची ओळख, यांची खाद्य संस्कृती, यांचे वेगवेगळे पदार्थ मांडण्याची पद्धत, यांचे फेस्टिवल्स आणि फेस्टिवल्सच्या मध्ये बनवले जाणारे पदार्थ असे सर्व थाई कुझिन आपण शिकत असतो. मुख्यत्वे थाई पॅड नूडल्स, चिकन इन रेड करी, फिश इन ग्रीन करी, चिकन सताय, मोमोज असे वेगवेगळे पदार्थ आपण इथे शिकतो. बऱ्याचशा देशांमध्ये आवडीने खाल्ले जाणारे इटालियन पदार्थ. इटालियन पदार्थ म्हटले की त्याचे महत्त्वच असे की कमी पदार्थांमध्ये चांगला पदार्थ कसं बनवता येईल. तसेच हे खूप छान रंगीबेरंगी बनवले जातात म्हणून ते डोळ्यांना पाहता क्षणी भावतील असे हे इटालियन पदार्थ. यामध्ये तुम्ही वेगवेगळे रिसोतो, रॅव्हिओली, स्पॅगेटीजचे वेगवेगळे पदार्थ, पास्ताचे बरेचसे सॅलड्स, नंतर सॅबियॉन, तेथील सगळ्यात प्रसिद्ध असलेले लजानिया इत्यादी तुम्ही हे शिकता. मॅक्सिकन कुझिन वेगवेगळी रंगसंगती प्लेट्समध्येच इथे आपल्याला दिसायला मिळते. तसेच मॅक्सिकन कुझिनला बराच जुना इतिहास आहे. त्यांची खूप छान खाद्य संस्कृतीची आपण माहिती घेत असतो. थोडेसे स्पायसी पण रंगीबेरंगी आणि भरपूर फळं आणि भाज्या वापरून तयार केलेले पदार्थ. यामध्ये आपण मॅक्सिकन राईस, नाचोज अँड साल्सा, टॅकोस, फजितास, क्युसिडिलास, एनचिलडास, क्रीमी परितोज अँड कॅसरॉल्स हे आपण सर्व इथे शिकत असतो. मुख्यत्वे बऱ्याचदा वेगवेगळ्या देशांच्या खाद्य संस्कृती समजून घेताना
आपल्याला आपलीच भारतीय खाद्य संस्कृती मध्ये केलेले जाणारे पदार्थ ते आपल्याला त्या देशाचे पदार्थ असे कुठेतरी साम्यभाव देखील वाटायला लागते. पण असे हे मेक्सिकन पदार्थ देखील आपण शिकत असतो. अत्यंत सुबक, रेखीव मांडणी, खूप नीटनेटकेपणा, रंगसंगतीची मिळती-जुळती विचार असे हे जॅपनीज कुझिन. जॅपनीज खाद्यसंस्कृतीची आपण ओळख तर करतोच, पण अतिशय सुंदर पद्धतीने ज्याला वाढले जाते असे वेगवेगळे पदार्थ जसे सुशी असेल, टेम्पुरा असेल, सुशी राईस असेल, टॅमेगो असेल किंवा सुकीयाकी असेल, असे हे सर्व जॅपनीज पदार्थ आपण शिकत असतो. शतकांपासून प्रसिद्ध असलेली, अस्तित्वात असलेली फ्रेंच संस्कृती आणि फ्रेंच संस्कृतीचे आपण पूर्णपणे खाद्यपदार्थांबद्दल माहिती घेत असतो. तिथे वापरले जाणारे मुख्य घटक, त्यांची पदार्थ वाढण्याची पद्धत, मेन्यूमध्ये कसे आणि काय वाढले जाते इत्यादी आपण शिकत असतो. फ्रेंच अनियन सूप, लेमन सूफ्ले, तसेच वेगवेगळे क्रेप्स इत्यादी आपण शिकतो. तर कुकरी कॉम्पिटन्सी किंवा फूड प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी हा विषय घेऊन तुम्ही उत्तम करिअर घडवू शकता. तुम्ही इंडस्ट्रियल केटरिंगचे व्यवसाय, फूड रेस्टॉरंट्स, कॅन्टीन्स किंवा शाळेत किंवा कॉलेजमध्ये प्राध्यापक, फूड फोटोग्राफर, फूड प्रोड्युसर, फूड एंटरप्रेन्युअर, फूड स्टायलिश व स्वतःचे कुकरीचे क्लासेस इत्यादी किंवा फूड कंटेंट रायटर, ब्लॉगर असे अनेक व्यवसायांमधनं एक तुम्ही निवडू शकता व आपले करिअर उत्तम घडवू शकता व यश मिळवू शकता. महाविद्यालयाने मला या वेबिनारमध्ये हे प्रेझेंट करण्याची जी संधी दिली त्यासाठी मी आमच्या प्राचार्या डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडम व उपप्राचार्या पाटील मॅडम, बोकील मॅडम तसेच कोऑर्डिनेटर मिसेस मैथिली लाखे व तकनिकी सहाय्य देणाऱ्या सर्वांचेच खूप खूप धन्यवाद व तुम्हाला खूप खूप भविष्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. आता मिसेस संजोग अहिरवार ह्याच महाविद्यालयाची ट्रॅव्हल अँड टुरिझमची विद्यार्थिनी आता हाच विषय महाविद्यालयात 23 वर्षांपासून शिकवत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या सहली आयोजित केल्या आहेत. सुधारित अभ्यासक्रमाच्या ट्रान्सपोर्ट अँड ट्रॅव्हल एजन्सी ऑपरेशन्स या पाठ्यपुस्तकाचे लिखाण त्यांनी केले आहे. त्या आज आपल्याला टुरिझमविषयी माहिती देणार आहेत. नमस्कार. ज्यांना मुक्त भटकायची, मनमुराद फिरायची आवड आहे अशांना पर्यटन क्षेत्र करिअर करणे सहज शक्य झाले आहे. आवड करिअर झाल्यास मिळणारा आनंद मोठा असतो. दळणवळणाच्या सुविधा वाढल्यामुळे मुक्त संचार करणे सोपे झाले आहे. देशातील कुठल्याही भागात किंवा परदेशात गमन करणे आता शक्य झाले आहे. चला तर आता आपण पर्यटनबद्दल माहिती घेऊया. रेव्हेन्यूज इन टुरिझम इंडस्ट्री याबद्दल मी आता तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. पर्यटन हा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे. काहीतरी वेगळं केल्याचा अनुभव ह्यातून नेहमीच मुलांना मिळतो. ही शिक्षण पद्धती प्रॅक्टिकल बेस असल्यामुळे मुलं स्ट्रेस फ्री असतात. या कोर्समध्ये फील्ड व्हिजिट्स, टूर्स, गेस्ट लेक्चर्स, सेमिनार्स, ऑन द जॉब ट्रेनिंग ह्या ॲक्टिव्हिटीज असतात. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीबद्दलची कॉन्सेप्ट क्लिअर होतात. टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट म्हणजे पर्यटन व आतिथ्य व्यवस्थापन. या कोर्समध्ये इंग्लिश, हिंदी किंवा मराठी जनरल फाउंडेशन कोर्स या व्यतिरिक्त पुढील विषय असतात. 11वीत कॉन्सेप्ट ऑफ टुरिझम, ट्रान्सपोर्टेशन, बेसिक हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट. 12वीत इव्हेंट मॅनेजमेंट, ट्रॅव्हल एजन्सी ऑपरेशन, ॲडव्हान्स हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट. कॉन्सेप्ट ऑफ टुरिझम
या सब्जेक्टमध्ये पर्यटनाचे विविध कॉन्सेप्ट अभ्यासले जातात, जसे की अकोमोडेशन, राहण्याची व्यवस्थापन, ॲसेसिबिलिटी, पर्यटन स्थळापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था, अट्रॅक्शन, पर्यटन स्थळ, ॲम्युनिटीज, विविध सुख सुविधा, ॲक्टिव्हिटीज, पर्यटन स्थळावर विविध उपक्रम. त्याशिवाय ट्रॅव्हल अँड टुरिझम यामध्ये ट्रॅव्हल एजन्सी, टूर ऑपरेटर, लॉजिंग अँड केटरिंग, ट्रान्सपोर्टेशन, इन्फॉर्मेशन अँड गायडिंग, अट्रॅक्शन या बाबी शिकवल्या जातात. ट्रान्सपोर्टेशन या विषयात एअरवेज, रोडवेज, सीवेज, रेल्वेज याबद्दल डिटेल माहिती दिली जाते. मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन या टॉपिकमध्ये रोड, रेल, एअर व सी ट्रान्सपोर्टेशन याची तुलना करून त्यांचे रिझर्वेशन, कॅन्सलेशनची प्रोसिजर शिकवली जाते. बेसिक हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या विषयामध्ये आपल्याला हॉटेलचे वेगवेगळे प्रकार अभ्यासले जातात, जसे हॉटेल्स, मोटेल्स, रिसॉर्ट्स. या विषयामध्ये एखादा गेस्ट जर हॉटेलमध्ये राहायला आला तर त्याची अरायव्हल प्रोसिजर याचबरोबर डिपार्चर प्रोसिजर शिकवली जाते. यात रिझर्वेशन फॉर्म, रजिस्ट्रेशन कार्ड, मेसेंजर स्लिप्स या बाबी शिकवल्या जातात. इव्हेंट मॅनेजमेंट या विषयामध्ये इव्हेंटचे वेगवेगळे प्रकार शिकवले जातात, जसे बर्थडे पार्टीज, ॲनिव्हर्सरी, बेबी शॉवर, मॅरेज. हे इव्हेंट तुम्ही कसे हाताळाल, याचबरोबर या इव्हेंटची प्लॅनिंग कसे कराल, हे बाबी शिकवल्या जातात. इव्हेंट मॅनेजमेंट यात तुमची प्लॅनिंग पासून तर तो इव्हेंट एक्झिक्यूट कसे कराल याबद्दल डिटेल शिकवले जाते. याचबरोबर मेजर इव्हेंट म्हणजे फॅशन शो, स्पोर्ट्स इव्हेंट, रिलिजियस इव्हेंट्स. यात मग कुंभमेळा तुम्ही कसे कंडक्ट करतात या सब्जेक्टमध्ये शिकवले जातात. ट्रॅव्हल एजन्सी ऑपरेशन या विषयामध्ये फॅसिलिटीज अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जाते, जसे पासपोर्ट, विजा, आयटनरी प्लॅनिंग या शिकवल्या जाते. त्याचप्रमाणे वेगवेगळे वाहतुकीचे प्रकार जसे की रेल, रोड, एअर, सी याची तिकिटिंग व कॅन्सलेशन शिकवले जाते. त्याचबरोबर परकीय चलन कसे बदलून मिळतात व वेगवेगळ्या देशाचे करन्सीज काय आहे याची माहिती डिटेल मिळते. ट्रॅव्हल एजन्सीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट काय करतात, त्यांचे काम कसे चालतात याची इन्फॉर्मेशन या सब्जेक्टमध्ये दिली जाते. फॉर एक्झाम्पल सेल्स मॅनेजर, क्लायंट मॅनेजमेंट, ऑपरेशन मॅनेजमेंट, परफॉर्म रिव्ह्यू, क्लायंट फीडबॅक अँड रिव्ह्यू अशी वेगवेगळे डिपार्टमेंट यात कार्यरत आहे. ॲडव्हान्स हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या विषयामध्ये वेगवेगळे सर्व्हिसचे प्रकार कसे आहेत व ते कसे सर्व्ह केले जातात. टेबल लेआउट म्हणजे टेबलवर तुम्ही वस्तू कशी मांडणी करतात. याचबरोबर वेगवेगळे ग्लासचे प्रकार, त्यात तुम्ही पेय कसे सर्व्ह करतात. एखाद्या हॉटेलमध्ये ऑर्डर कशी घेतली जाते या डिटेलिंग शिकवले जातात. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे विभाग असतात. यात वेगवेगळ्या विभागांमध्ये हाऊसकीपिंग सुपरवायझर, बॅक ऑफिस, रिसेप्शनिस्ट या ठिकाणी तुम्ही जॉब करू शकता. वेगवेगळ्या नोकरीची संधी उपलब्ध असतात, जसे एअरलाइन्समध्ये ग्राउंड होस्टेस, इन फ्लाइट स्टाफ. हॉटेलमध्ये पूर्ण वेळ वेगवेगळ्या विभागात नोकरी मिळू शकते, जसे फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग, फूड अँड बेव्हरेज इत्यादी. याशिवाय टूर गाईड, ट्रॅव्हल मॅनेजर, आयटनरी प्लॅनर अशा प्रकारच्या नोकरी उपलब्ध आहे. प्रत्येक विषय खूप इंटरेस्टिंग आणि मॅनेजमेंटच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हे विषय शिकल्यावर मॅनेजमेंटच्या कुठल्याही कोर्सला तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. आता HSC व्होकेशनलच्या माजी विद्यार्थिनीची यशोगाथा आपण ऐकूया. नमस्कार. कोणत्याही विभागाची माजी विद्यार्थिनी त्या विभागाची धरोहर असतात. अशाच रत्नधरोहर असलेल्या काही विद्यार्थिनींची माहिती व मनोगत इथे प्रस्तुत करत आहोत. साक्षी दाणी ही ट्रॅव्हल अँड टुरिझम टेक्निक ह्या विभागाची विद्यार्थिनी.
अत्यंत प्रामाणिक, शांत आणि सध्या छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे ग्राउंड होस्टेस म्हणून कार्यरत. ऐकूया का हिला? Hello everyone, I hope you all are fine. Myself Sakshi Sunil Dani. I am from Nasik and I have completed my HSC in the year 2015 and 16 in travel and tourism. That time my professor was Sanjog ma'am and Dalvi sir. He supported me a lot. In their guidance I learned a lot of things. After that I came to Bombay. I completed my 6 months diploma in travel and tourism. They only suggested me to do this, and after that only I thought of doing something in my career, like something productive. After that I came to Mumbai and completed my 6 months of course. There was a campus selection, I got selected, and from last 3.5 years I'm working at the international airport as a senior customer service executive. Right now I'm serving for Virgin Atlantic. And if you want, like if you like to interact with people, if you like to roam, if you like to travel, you can just take the admission, or you can just be in contact with Sanjog ma'am. She will guide you properly and take the admission in travel and tourism. Thank you. थँक्यू साक्षी, तुला खूप खूप शुभेच्छा. पुढची विद्यार्थिनी आहे बेकरी अँड कन्फेक्शनरी विभागाची कस्तुरी काळे. हुशार आणि गुणी विद्यार्थिनी सध्या मॅरियट हॉटेल सिडनी हार्बर ऑस्ट्रेलिया येथे फूड अँड बेवरेज सुपरवायझर म्हणून काम करत आहे. ऐकूया तिचे मनोगत. हॅलो, माझं नाव कस्तुरी फुलंब्रीकर. मी फूड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी कोर्स केला होता SMRK कॉलेजमधनं 2007मध्ये, आणि त्या विषयाबद्दल मला सांगायला आवडेल. माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. कॉलेजमधलं शिक्षण खरंच खूप चांगलं आहे, एक्सपोजर पण खूप चांगलं आहे, आणि एक प्रकाराचं नवीन फील्ड एक्सप्लोअर करता आलं. या फील्डमुळे मला पुढे जाऊन हॉटेल मॅनेजमेंट कोर्समध्ये ॲडमिशन घेता आली. एक बेस तयार झाला, आणि या कोर्समुळे पुढे जाऊन भरपूर फायदासुद्धा झाला. एक नॉलेजमध्ये भर पण पडली की कसं इंडस्ट्री चालते, कुठे कुठे वेगळे वेगळे फील्ड्स आहेत. पुढे जाऊन ह्या क्षेत्रामध्ये खूप स्कोप आहे. ह्यामध्ये तुम्ही पुढे जाऊन बेकरी, कन्फेक्शनरी, तुम्ही चॉकलेटियर्स, तुम्ही इंडियन किचन, कॉन्टिनेंटल किचन, या वेगळ्या वेगळ्या प्रकाराच्या किचन्समध्ये पुढे जाऊन ग्रो होऊ शकता. पुढे तुम्हाला रेस्टॉरंट्समध्ये जॉब मिळू शकतो. तुम्ही शेफ होऊ शकता एका छान 5 स्टार हॉटेल्समध्ये सुद्धा, जिकडे आज हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये गरज आहे लोकांची, एस्पेशली मुली. खूप ठिकाणी अपॉर्च्युनिटीज आहेत पण लोक नाही आहेत. त्यामुळे मी नेहमी नक्की सजेस्ट करेन की हा कोर्स करा आणि याचा लाभ घ्या. थँक्यू. थँक्यू कस्तुरी, तुला खूप खूप शुभेच्छा. पुढची विद्यार्थिनी कुकरीची रिष्टी मेहता. आयुष्यात काहीतरी करायचे हा विचार बाळगून स्वतःचे ध्येय गाठलेली चुणचुणीत, हुशार व मेहनती विद्यार्थिनी. तुम्ही तिच्या 100हून अधिक गुगल सक्सेस स्टोरीज फॉलो करू शकता. ऐकूया रिष्टीला. Hello, myself Rishti Mehta. I am a clinical nutritionist and a proud student of SMRK BKAK College. I have passed out in 11th and 12th vocational cookery that has helped me in the foundation of my career today. The immense amount of knowledge which I got from there was related to the food, by which I thought that I should be pursuing something more in this field. So I pursued nutrition, that is, I had done my graduation in BHSC Nutrition and Dietetic Specialization. So this has helped me in a successful career where I am standing today. I have successfully practicing in my own clinic setup, that is named as NutriBeats Diet Clinic in Panchvati, Karanja since last 5 years. I have also my experience in 15 years in all the corporate hospitals based in Nasik, and successfully leading all the achievements in my life. I have done a lot of certificate courses post this,
So the basics have led to me whatever I am today. I am so thankful to the college and my dear teachers. Thank you. थँक्यू रिष्टी. तू आत्तापर्यंत 1000हून अधिक पेशंट्स बरे केले आहेस व यापुढेही तू असेच काम करत राहा. तुला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पुढची विद्यार्थिनी उन्नती ही 11वी प्रवेशासाठी आली तेच मुळी पेस्ट्री शेफ होण्याचे स्वप्न घेऊन. ठरवल्याप्रमाणे तिने तिचे स्वप्न पूर्ण केले. सध्या ती कलिनरी अकॅडमी ऑफ इंडिया हैदराबाद येथे बेकरी अँड पेस्ट्री डिपार्टमेंटमध्ये सिनियर शेफ इन्स्ट्रक्टर म्हणून काम करते आहे. ऐकूया तिला. नमस्कार, मी उन्नती सुपेकर. मी या कॉलेजची पास्ट आउट आहे HSC व्होकेशनल बेकरी अँड कन्फेक्शनरी ह्या डिपार्टमेंटमधून. तुम्हाला सगळ्यांना भेटण्याचं एक छोटं कारण म्हणजे मला तुम्हाला या कोर्सबद्दल थोडी अजून माहिती शेअर करायची आहे आणि माझं एक्सपिरियन्स शेअर करायचं मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. सो सगळ्यात आधी मी माझं छोटं इंट्रोडक्शन देऊ इच्छिते. मी उन्नती सुपेकर. मी या कॉलेजची एक स्टुडंट आहे आणि त्यानंतर मी IHM श्री शक्तीमधून हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि त्यानंतर मी ताज कृष्णा हॉटेलमध्ये पेस्ट्री अँड बेकरी डिपार्टमेंटमध्ये शेफ होती. त्यानंतर आय हॅव जॉईंट इन टू टीचिंग सेक्शन इन कलनरी अकॅडमी ऑफ इंडिया ॲज अ सिनियर शेफ इन्स्ट्रक्टर इन पेस्ट्री अँड बेकरी डिपार्टमेंट. हे माझं एक छोटं इंट्रोडक्शन. मी जेव्हा हा कोर्स जॉईन केला HSC व्होकेशनल बेकरी अँड कन्फेक्शनरी तेव्हा खूप लोकांनी प्रोत्साहित केलेलं मला हा कोर्स जॉईन करायला. माझे फॅमिली मेंबर्स खूप मोटिवेटेड होते. मला नेहमी पेस्ट्री बेकरीमध्ये स्टँडर्ड 7thपासून माझं डिसायडेड होतं की मला पुढे जाऊन हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे. ह्या कोर्सनी मला एक अजून जास्त जवळ आणलं माझ्या ड्रीम्सला अचीव करायला. ह्या कोर्समध्ये मी खूप वेगवेगळे वस्तू शिकली. बेसिक केक मेकिंग, बेसिक ब्रेड तुम्ही कसं बनवता, त्याच्या पाठीमागचं सायन्स काय आहे, काय सामान वापरतात, काय चेंजेस करू शकतात, हे सगळे ह्या कोर्समध्ये तुम्हाला शिकायला मिळतं. या कोर्समध्ये तुम्हाला एक बेनिफिट आहे की तुम्हाला कळतं बाहेर कशा वस्तू होतात, मोठे मोठे क्वांटिटीज कसे बनवतात. OJT जे ह्या सिस्टममध्ये आहे. थँक्यू उन्नती. तुला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पुढची विद्यार्थिनी ही ट्रॅव्हल अँड टुरिझमची निशिगंधा हिरे. ऑलराऊंडर असलेली विद्यार्थिनी सध्या USAला असते. तिने UAE येथे ॲडमिन ऑफिसर म्हणून काम केले. ऐकूया हिला. Hello friends, my name is Nishigandha Hire and after 10th I have joined a tourism and travel management course which is basically called as MCVC course in SMRK college. So in these 2 years we learn about tourism, we learn about travels, we learn about management. With this we also had a syllabus and another subject for personality development and public relations. In these 2 years we actually came to know that where do we stand, and after 12th I joined tourism and travel management, a higher study which was my graduation, which was in BCom, also in SNUT University in Mumbai. And in Mumbai I learned a high qualified tourism travel management course where we were allowed to do internship. Where in 12th I did an internship in Prasanna Travels, and then after 12th when I moved to Mumbai I was working in Akbar Travels of India Private Limited at Domestic Airport as an intern. And after completing my graduation they asked me to work as a permanent employee. So I was a permanent employee in Akbar Travels of India Private Limited at International Airport Mumbai. So basically this MCVC course or this course of tourism and travel management gave me an opportunity to learn about personality development, to learn about friendship, to learn about my own identity, and I'm so happy that successfully I have now a good career line, a good background, because after Mumbai I traveled to UAE and I was working in Dubai as an officer. So it was an secretary officer level. So basically it was known as an admin officer. So I was an admin officer, and after working over there for 6 years I have finally moved to USA, and now I'm planning
for my higher studies, maybe an MBA or somewhere which will include tourism and travel management or public relation or maybe a project management. But the थँक्यू निशिगंधा. तुला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पुढची विद्यार्थिनी रुचा देवस्थळी ही फूड प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी केक स्टुडिओ नावाने मोठ्या प्रमाणावर केक बनवून विकते आहे. ऐकूया हिला. नमस्ते, माझं नाव आहे रुचा गिरीशांजना देवस्थे. मी माझी 12वी 2020मध्ये पूर्ण केली आणि माझ्या कोर्सचं नाव होतं फूड प्रोडक्ट्स अँड टेक्नॉलॉजी. या 2 वर्षामध्ये मी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट शिकली ती होती का तुम्ही कसं फूड वेस्टेज कमी करू शकतो आणि दुसरं होतं का तुम्ही तुमचे नॉर्मल कॉमन इंग्रेडियंट्स ते घरात मिळतात आणि लोकल इंग्रेडियंट्स तुम्ही कशी एक्झॉटिक डिशेस बनवू शकता. त्या क्षणामध्ये मी माझं स्वतःचं एक केक स्टुडिओ ओपन केलेलं आणि मला सर्वात मोठी ऑर्डर होती 20 किलोच्या केकची आणि मला ब क ड या शेपमध्ये बनवायचे होते. 1 किलोचा एक केक. मला सवय होती 1 किलोची आपली नॉर्मल रेग्युलर केक्स बनवायची. मॅमजवळ गेली, त्यांना विचारलं, त्यांनी मला मदत केली का तू कसं वेगळे सर्कल, स्क्वेअर, रेक्टँगल मोल्ड्सला केकच्यामध्ये केक्स बेक करून थोडं कट करून तिला ब कचा शेप देऊन शकते. नंतर मग तू कसं मला वेगवेगळे फ्लेवर्स हवे होते केकमध्ये, तसं लेमन, कॅरट केक्स, ॲपल केक. तर ते मग सगळं मॅमनी मला सांगितलं तू कसे फ्लेवर्स त्या केक्समध्ये टाकू शकते आणि ती ऑर्डर माझी सक्सेसफुल झाली. आणि मग मला परत काही 1-2 वीक नंतर मला दुसरी ऑर्डर मिळाली. परत 20 किलोचा केक, 1 किलोचा एक केक. फक्त यावेळेस मला इंग्लिश अल्फाबेट्स करायचे होते. आणि आता मी माझी culinary डिग्री करत आहे कर्नाटकाच्या एका कॉलेजमधनं. नाव आहे वक्षा फ्रॉम इट्स मणिपाल युनिव्हर्सिटी. अँड आय वॉन्ट टू कन्क्लूड इट दॅट वॉट एव्हर यू डू इन दिस 2 years, लेट इट बी एनी कोर्स, जस्ट कॉन्सन्ट्रेट, learn and improve. This is the main thing. Always trust the process. You might think that ma'am is always scolding me that you should sit, you should talk this way and that way. That will help you in your future. Just learn. That's what is important in your future. So all the best. थँक्यू रुचा. तुझा व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. पुढची विद्यार्थिनी बेकरी अँड कन्फेक्शनरीची पूनम ललवाणी ही श्रीरामपूर येथे स्वतःचे बेकरी क्लासेस चालवते. ऐकूया हिला. हॅलो एव्हरीवन, मी पूनम रवींद्र कोठारी फ्रॉम श्रीरामपूर. माझी विद्यार्थिनी SMRK कॉलेज. मी 11th-12th बेकरीचा कोर्स केला होता आणि MCVC बेकरीचा कोर्स केला होता आणि त्या कोर्सचा मला बराच फायदा झाला. त्या कोर्समुळेच आज मी परिवार केक्स अँड क्लासेस चालवते. आणि ह्यामागे ज्या कोर्स शिकत असताना ज्या टेक्निक आणि त्या शिकल्या होत्या मी, त्याच्याच मला बराच फायदा झाला आहे. 2006मध्ये मी हा कोर्स केला होता आणि त्याच्यानंतर ह्या 17 वर्षात मी बरंच काही अचीव केलं आहे. बरेच क्लासेस घेतले, बरेच केक सेल केले आणि शिवाय TV शोजमध्ये काम केलं. थँक्यू वैशाली टीचर अँड पवार सर. त्यांनी ज्या इतक्या छान पद्धतीने आम्हाला शिकवलं, त्यामुळे मी आज ॲज अ प्रोफेशन काहीतरी करू शकते आहे. थँक्यू सो मच. थँक्यू पूनम. भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुला. पुढची विद्यार्थिनी बेकरी अँड कन्फेक्शनरीची विशाखा काशीकर. मुळातच हॉस्पिटॅलिटी ह्या इंडस्ट्रीत जाण्याची तीव्र इच्छा. सध्या असिस्टंट हॉटेल मॅनेजर जिंजर हॉटेल बाय ताज कोची येथे कार्यरत. ऐकूया हिला. This is Vishakha Kashikar. I passed out from SMRK in the year 2017. I then went on to graduate from IHM Bangalore in the year 2020. I am currently working as an assistant hotel manager in Ginger by Taj. It's been 1.5 years since I've joined this company. In fact, this is my first job. The first year I was holistically trained to understand all the hotel operations in Pune and Goa respectively. Then I was given this position and now I'm posted in Kochi, Kerala. It's been a great experience working with this company. I wish all of you all the best for all your aspirations and may all of your dreams come true. Thank you. थँक्यू विशाखा. तुला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पुढची विद्यार्थिनी कुकरीची मानसी कुलकर्णी.
फोकस्ड व हॉस्पिटॅलिटी जॉईन करणे हे स्वप्न उराशी बाळगून शालेय शिक्षण मराठीतून व पुढे कॉलेजमध्ये इंग्रजी माध्यम तसेच मिस SMRKची अंतिम फेरी, ते आज प्रिसियंट ऑस्ट्रेलिया येथे मॅनेजर म्हणून कार्यरत. ऐकूया हिला. Hi all beautiful people, my name is Mansi Kulkarni. I passed out in 2010 from SMRK College and in MCVC cookery stream. From the beginning I want to go for the hotel management or the hospitality industry, and this is my mom came across this course. I had a counseling session with Vaishali ma'am and Lakhe ma'am, and then I was like, oh yes, I definitely want to go for this one. This studies in general 11th 12th years helped me a lot during my studies and during now, like literally now. I have started my career with Oberoi's. I did my started my career in front office department, and then when I came to Australia, I started working in restaurants, bar. Also, I headed Intercontinental Hotels as a reservation manager. From last couple of years, I'm heading a couple of food and beverage outlets as a venue manager in Australia. It has been an amazing journey and heaps of opportunity, heaps of doors gets open. So all the very best for your future. Thank you so much. नमस्कार, मी मिनल देशमुख. मी 2005 साली SMRK कॉलेजमधून MCVC बेकरी हा कोर्स पासआउट झाले होते. ज्यावेळी मी ॲडमिशन घेतलं, मला मुळातच बेकिंग कुकिंगची आवड असल्यामुळे मी ह्या कोर्सला ॲडमिशन घेतलं होतं. ॲडमिशन घेतल्यानंतर प्रॅक्टिकल्स जेव्हा सुरू झाले, तर प्रॅक्टिकल्स करत असताना खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आम्हाला वैशाली मॅडमकडून शिकायला मिळाल्या. मी पासआउट झाल्यानंतर थोडे दिवस ऑर्डर्सचं काम केलं. त्यानंतर कॉमर्सला ॲडमिशन घेतलं आणि मग माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्यानंतर माझं लग्न झालं. मी देऊळगाव राजा इथे स्थायिक झाली. इथे आल्यानंतर जुना छंद पुन्हा उफाळून आला की बेकिंग वगैरे करणं. कुणाचा बर्थडे असेल तर त्याला प्रेझेंट म्हणून केक देणं. तर माझ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आवडल्या माझ्या हातच्या टेस्ट. त्यांनी मला प्रोत्साहित केलं की तू का नाही बनवत म्हणून. तर मग मी 5 वर्षापासून मी केकचे क्लासेस घेते आणि केकच्या ऑर्डर्सही घेते. खूप खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. निश्चितच अगदी एका दिवसाच्या क्लासमध्ये मी हे नाही शिकलेली. माझा 2 वर्षाचा अनुभवच इथे कामी आला आणि मला वाटलंही नव्हतं कधी की मला इतका चांगला रिस्पॉन्स मिळेल 5 वर्षात, की माझी स्वतःची ओळख इथे निर्माण झाली. 5 वर्षात खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि माझा मागचा अनुभवच इथे कामी आलेला. MCVCचा कोर्स खूप चांगला आहे. लेडीजसाठी तर खरोखर चांगला आहे आणि कुकिंगमध्ये, बेकिंगमध्ये ज्यांना आवड आहे त्यांनी निश्चितच हा कोर्स करावा. आणि माझी स्वतःची ओळख या कोर्समुळे मला झाली असं मी निश्चित म्हणेन. थँक्यू. धन्यवाद मानसी. मुळातच हुशार असलेली विद्यश्री हिने पुढील शिक्षण जरीही वाणिज्य शाखेतून घेतले असले तरीही बेकरी पदार्थ बनवण्याची आवड तिने लग्नानंतर लंडनला गेल्यावर बेकरी व्यवसाय सुरू करून जोपासली. आजही ती घरगुती पद्धतीद्वारे बेकरी पदार्थांची ऑर्डर घेत असते. गुड मॉर्निंग एव्हरीवन, होप यू ऑल वेल. मी विद्याश्री बच्चाव मुळाने SMRK वोकेशनल कोर्सची पासआउट 2003-2005ची बॅच. मला हा कोर्स लाईफ टाईम बेनिफिशियल ठरला. मी 2008मध्ये लग्न करून लंडनला आले आणि मी जॉब लागेपर्यंत, जॉब सेटल होईपर्यंत सायमल्टेनियसली मी वर्क फ्रॉम होम करत होते विथ टेकिंग ऑर्डर्स बेकरी अँड कन्फेक्शनरीच्या. मी पिझ्झाज विकलेत, लाईक ऑर्डर्स घेतल्या, होम ऑर्डर्स, मफिन्स. आता सध्या मी आय ट्रेड इन टू ग्लुटन फ्री, शुगर फ्री अँड व्हीगन ऑर्डर्ससुद्धा घेते मी आणि करते, सप्लाय करते मी स्मॉल ऑर्डर्स, नॉट प्रोफेशनल लेवल बट होम ऑर्डर्स. अँड दिस कोर्स, हा कोर्स पर्टिक्युलरली रिअली हेल्पफुल आहे फ्युचर लाईफसाठी. So I look forward for everyone joining the course and for the betterment of your own future. Good luck and wish you all the best. Thank you. धन्यवाद मीनल.
हुशारीसोबतच बोल्ड अँड ब्युटिफुल असलेली रिद्धी नहाटा टुरिझम अँड ट्रॅव्हल टेक्निक्सची गुणी विद्यार्थिनी. ती जरीही आता नाशिकमधील अग्रगण्य मॉडेल असली तरीही ती तिच्या यशाचे श्रेय टुरिझमच्या अभ्यासक्रमाला व शिक्षकांना देते. Hello, my name is Riddhi Nahata. I'm a model, a lifestyle influencer and a lawyer to be. So after my 10th, I was quite firm that I wanted to do tourism. My mother asked me twice that I really wanted to do tourism or not because I had scored really well. And she asked me whether I wanted to do science, commerce or arts. But I was very firm that I wanted to do tourism. So I have done my 11th and 12th in tourism at SMRK College. The faculty there is too good. They helped me grow into a better person and my concepts about tourism were cleared very beautifully. After that, I did my graduation and bachelor's in arts with tourism and geography, which helped me because the tourism that I had learned in 11th and 12th actually helped me in my graduation. Now I'm pursuing law and I'm doing at the same time I'm doing modeling and lifestyle influencing. So I feel that doing 11th and 12th in tourism was a good choice that helped me grow into a better person. Thank you. धन्यवाद रिद्धी. अतिशय हुशार असलेली प्रणाली हिने आवडीने बेकरी अँड कन्फेक्शनरीचा अभ्यासक्रम पूर्ण करून पुढे न्यूट्रिशनची पदवी घेतली व पुढील पदव्युत्तर शिक्षणानंतर आता सिन्नर येथील महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर म्हणून बॅचलर ऑफ व्होकेशनल शाखेत फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन हा विषय शिकविते. हॅलो एव्हरीवन, माझं प्रणाली अशोक आहे. मी माझं 10th कंप्लीट झाल्यानंतर बेकरी अँड कन्फेक्शनरी या कोर्सला ॲडमिशन घेतलं. या कोर्समध्ये प्रॅक्टिकल्स, त्यानंतर थिअरी लेक्चर्स, त्यानंतर इंटर्नशिप्स या सगळ्या एक्सपिरियन्समुळे मला फूड सेक्टरमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आला. सो माझं जे काही पुढचं एज्युकेशन होतं हे सगळं मी फूड सेक्टरमध्ये कंप्लीट केलं. माझं UG जे होतं ते मी न्यूट्रिशन अँड डायटेटिक्समध्ये कंप्लीट केलं आणि माझं जे PG होतं ते मी फूड प्रोसेसिंग या कोर्समध्ये कंप्लीट केलं. त्यानंतर मी आता सध्या GMD कॉलेज सिन्नर या कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब करत आहे. तिथेसुद्धा माझ्याकडे बॅचलर्स ऑफ व्होकेशनल फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन हा सब्जेक्ट आहे. सो या सब्जेक्टमध्ये कसं आहे की फूड ही आपली बेसिक नेसेसिटी आहे आणि ही बेसिक नेसेसिटी कधीही थांबू शकत नाही. त्यामुळे फूड सेक्टरला हे फूड सेक्टर कधीच बंद होऊ शकत नाही. त्यामुळे या फूड सेक्टरमध्ये खूप मोठा स्कोप आहे. सो मी सगळ्यांना रिक्वेस्ट करू इच्छिते की आपल्या कॉलेजमध्ये जो सुरू असलेला आहे फूड प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी या कोर्सला जास्तीत जास्त ॲडमिशन घ्या आणि तुमचं करिअर याच्यामध्ये छान पद्धतीने तुम्ही उज्ज्वल करू शकतात. थँक्यू. धन्यवाद प्रणाली. ह्या सर्व माजी विद्यार्थिनींचा आम्हाला अभिमान आहे. ह्यापुढील त्यांचे आयुष्य आनंददायी व यशस्वी हो अशा मनापासून शुभेच्छा. आता ह्या वेबिनारचा समारोप श्रीमती वैशाली चौधरी या आभार प्रदर्शनाने करतील. Thank you, Gaikwad Madam. Gratitude can transform common days into Thanksgiving, turn routine jobs into joy, and change ordinary opportunities into blessings. महाविद्यालयाच्या प्राचार्या व GE सोसायटीच्या HR डायरेक्टर माननीय देशपांडे मॅडम नेहमीच नाविन्याची कास धरण्यासाठी आम्हाला प्रेरित करीत असतात व मार्गदर्शन देखील करीत असतात. मॅडम, आपले मनापासून धन्यवाद. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या बोकील मॅडम आम्हाला नेहमी कोणतेही काम व्यवस्थित होण्यासाठी छोटे छोटे बारकावे सांगून काम उत्तम कसे होईल यासाठी सतत सहयोग देत असतात. मॅडम, आपले मनापासून धन्यवाद. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉक्टर कविता पाटील मॅडम, आपण नेहमीच आम्हाला सहाय्य करत असतात. आपले देखील मनापासून आभार. वेबिनारच्या यशस्वीतेसाठी ज्या शाळांनी सहकार्य केले असे श्री जगदाळे सर, मालतीबाई कुलकर्णी शाळा, सर जयरामबाई बिटको शाळेचे मुख्य अध्यापक आहेर सर, JDC बिटकोचे मुख्य अध्यापक राजेंद्र चौधरी सर, मॉडर्न हायस्कूलच्या सुपरवायझर श्रीमती कुलकर्णी, तसेच सहाय्य केलेले सर्व शाळांचे आभार.
वेबिनारसाठी टेक्निकल सहाय्य करणारे श्री गौरव भावसार सर व श्री यशवंत केळकर सर यांचे देखील मनापासून आभार. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या समन्वयक श्रीमती लाखे तसेच संजोग अहिरवार मॅडम, वैशाली गायकवाड मॅडम व माझे सर्व सहकारी तसेच नॉन टीचिंग व श्री पाटील यांचे देखील खूप खूप आभार. पुनश्च एकदा धन्यवाद.